प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे यूट्यूब या मिनिस्ट्रीमध्ये परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने अद्भुतरित्या अनेक लोकांचे जीवन या वचनाच्याद्वारे बदलत आहे. म्हणून आपण पुन्हा एकदा सर्व मान महिमा गौरव त्या परमेश्वराला देणार आहोत. जर कुणाला या ठिकाणामध्ये हे चॅनल अधिक लोकांपर्यंत तुम्हाला वाटत असेल की हे वचन जसं मला मिळालं तसंच इतर लोकांचं जीवन बदलणारं हे वचन असावं, तर अधिक लोकांपर्यंत आपण हे वचन शेअर करूयात. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असेल, जर काही प्रार्थना तुम्हाला द्यायची असेल, तर तुम्ही नक्कीच त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची साक्ष देखील तुम्ही त्या ठिकाणामध्ये शेअर करू शकता. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, इथली काही माहिती हवी असेल, जर तुम्हाला काही प्रार्थना विनंती असतील, तो जर नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999. आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. अद्भुत साक्ष परमेश्वर घडवत आहे. हजारो साक्षी घडत आहेत. त्यातल्या पण काही आज बघणार आहोत. एका भावाने पास्टरांना सांगितलं की मागच्या महिन्यामध्ये ते शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये आले होते. ते दोघं पती पत्नी या ठिकाणामध्ये आले होते आणि दोघं पती पत्नी वेगवेगळ्या नाही का रोगांनी ते ग्रासलेले होते आणि त्या परिस्थितीमध्ये एक आशा घेऊन ते या ठिकाणामध्ये आले होते आणि परमेश्वराने त्यांची आशा या ठिकाणामध्ये येण्याची पाहिली. ते या ठिकाणामध्ये आले. त्यांनी पास्टरांकडनं त्या पती पत्नींनी प्रार्थना करून घेतली आणि ज्यावेळेस ते घरी गेले त्यावेळेस त्यांनी साक्ष सांगितली की त्यांचं सर्व अस्थमा, शुगर आणि बाकीचे जे काही त्यांना त्रास होत होता ते सगळे रिपोर्ट्स त्यांचे नॉर्मल आले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि तिने सांगितलं की त्यांच्या घरामध्ये काही भांडण झालं होतं आणि तिचे पती रागाने निघून गेले होते आणि त्यांनी सांगितलं की आता मी यापुढे घरामध्ये परत येणार नाही. आणि ती बहीण घाबरली आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या बहिणीसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे पती व्यवस्थित घरी आले आणि ते उत्तमरित्या मिळून राहत आहेत. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना मेसेज केला होता. त्यांनी सांगितलं होतं की पास्टर, माझ्या हृदयाच्या बाजूला खूप दुखायला लागलं आहे आणि तो त्रास खूप असह्य होतो आहे, तर माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मग त्यांनी चेक करण्यासाठी, म्हणजे पास्टरांनी त्याला काही रिप्लाय दिला का ते मेसेजला चेक करण्यासाठी त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणामध्ये पास्टरांचा ओके हा रिप्लाय त्या ठिकाणामध्ये त्या भावाने पाहिला आणि त्यांनी म्हटलं, ज्यावेळेस त्यांनी बघितलं की ओके हा रिप्लाय पास्टरांचा आलेला आहे त्यावेळेस त्यांनी चेक केलं आणि जे हृदयाच्या ठिकाणामध्ये त्याचे दुखणं होतं ते पूर्णपणे गायब झालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने सांगितलं की त्या बहिणीच्या तोंडातून रक्त पडत होतं आणि तोंडातून रक्त पडत असताना ती बहीण घाबरली आणि ती म्हटली आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं. आणि तिने पास्टरांना फोन केला आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने तिच्या विश्वासाप्रमाणे अद्भुत कार्य तिच्या जीवनामध्ये केलं आणि त्या तोंडातून जे पडत होतं ते सगळं रक्त परमेश्वराने थांबवलं आणि पूर्ण आरोग्य त्या बहिणीला दिलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि तेच महान गौरवी वचन आपल्यामध्ये पास्टर घेऊन येत असताना आपण जोरदार आणि स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे यांचं. सर्वांचं स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला आजच्या दिवसाबद्दल. आनंद वाटतो की लांबून लांबून लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी येत आहेत. नुसतं वचनच ऐकायला येत नाहीत, तर ते परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामासाठी जी त्यांची तळमळ आहे, मला मोठा आश्चर्य वाटतं की ज्या पद्धतीनं या मंडळीविषयी त्यांचं प्रेम आहे. सातारा का सांगली, कुठल्या सिस्टर आहेत? सांगलीवरून काल एकटेच ते या ठिकाणात आले आणि त्यांच्या येण्याचं कारण होतं की त्यांनी सांगितलं की मी झाडू मारण्याचं काम करते, परंतु जसं यूट्यूबचं वचन ऐकत गेले तसं विश्वास वाढत गेला, देव समजू लागला आणि मग या चर्चविषयी एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. असं काम करत करत त्यांनी काही रक्कम साठवली
आणि चर्चच्या बांधकामासाठी ते या ठिकाणात कष्ट करून त्यांचा पैसा या चर्चला देण्यासाठी ते धावपळ करून आले, एकटे बरं का. जे देवाच्या मंदिरासाठी योगदान आहे, तुम्हाला असं वाटतं का की प्रभू त्याकडे दुर्लक्ष करेल? कधीच नाही. ते म्हणतात की 15 वर्ष 16 वर्ष मुलाला लग्न होऊन झाले आणि संतती नाही. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, इथून तुम्ही जाल तर तुम्ही पॉझिटिव्ह असणार. देवाला सर्व काही शक्य आहे बरं का. कोणतीच गोष्ट कठीण नाही. मला गेल्या आठवड्यामध्ये एका कपलनं साक्ष सांगितले की जेव्हा आम्ही तुमच्या चर्चमध्ये येऊन गेलो, 6 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं होतं. 6 वर्षानंतर अथक प्रयत्न करून सुद्धा डॉक्टरला दाखवलं, सगळीकडं आम्ही फिरलो, परंतु संतती नव्हती. परंतु जसं तुमच्या चर्चमध्ये आम्ही आलो गावावरून लांबून आणि पुन्हा गेलो, तर त्याच्यानंतर अवघ्या 2च महिन्यामध्ये प्रभूनं चमत्कार केला आणि माझी पत्नी प्रेग्नंट राहिली. म्हणजे या ठिकाणी तुमचं येणं कधीच व्यर्थ जाणार नाही. हे ठिकाणच असं ठिकाण आहे की या ठिकाणामध्ये देवाच्या लोकांनी जी किंमत मोजून, हर किंमत मोजली तुम्ही लोकांनी आणि मोजत आहात, आणि मला माहिती की त्याची किंमत आम्हाला वास्तू नाही उभी करायची, तर वास्तूमध्ये देवाचं राज्य उभं करायचं आहे. वास्तू पडून जाते. पहिल्यांदा आम्ही बांधलं त्यास आम्हाला वाटलं फार सुंदर आणि भव्य आहे. पुन्हा आम्ही बांधत आहे, अजून बांधणार आहात. हे चर्च जे आहे, हे चर्च एक चळवळ आहे. हे चर्च म्हणजे नुसती बिल्डिंग नाही. आणि लक्षात घ्या, आमच्याकडं पैसा आहे म्हणून आम्ही बांधत नाही, पण आमच्याकडं विजन आहे, स्वप्न आहे आमचं, आणि त्या स्वप्नासाठी आपण जगत आहोत. सकाळी उठलं तर आमच्या डोक्यामध्ये तेच असतात. बऱ्याच ठिकाणामध्ये मीटिंगचा योग आला, अनेक ठिकाणात जात आहे, तर गेल्यानंतर एक व्यक्ती सुद्धा अशी भेटत नाही की जी व्यक्ती सांगत नाही की आम्ही वचन ऐकतो, आम्ही तुमचं वचन ऐकून आमच्या जीवनामध्ये बदल झाला. असंख्य लोक या दिवसामध्ये देवाचं वचन ऐकून त्यांचं परिवर्तन होत आहे. आणि आनंद वाटतो की कधी ज्या ठिकाणात पालक मला भेटतात ते सांगतायत की अहो, कुठल्याही घरामध्ये गेलं तर लोक सांगतात आम्ही यांचं ऐकतो आणि त्यांनी ऐकल्यामुळं आमचं जीवन बदललं. आणि पालक लोकांची कधी कधी इच्छा नव्हती मीटिंग ठेवायची, पण मंडळी फोर्स करते. ते तर कधी मला बायकॉट करतात. ते म्हणतात नको हा व्यक्ती. परंतु लक्षात ठेवा, देव त्याचं काम करून घेतो. कोणी व्यक्ती देवाचं काम कधीच थांबवू शकणार नाही. आणि महाराष्ट्र नव्हे तर आम्हाला भारताच्या बाहेर सुद्धा कोणी अडवू शकणार नाही, कोणीच अडवू शकणार नाही. बरेच लोक आता मागं लागलेत की चला फॉरेनला, तिथं वचन गाजवा. परंतु मी जाणून बुजून पासपोर्ट काढलाच नाही का, तर एकदा तिकडची सवय लागली तर मग इकडे दुर्लक्ष होईल. मला माहिती आहे ज्यांना बघायचं ते युट्यूबच्या माध्यमातून बघतील, आहे की नाही? बघणारच युट्यूबच्या माध्यमातून. तसं होणार नाही बरं का. मी तिकडे गेलो आणि मग तिथं रमलो. एवढं प्रेम आहे सोलापूर बरोबर, सगळ्यात जास्त प्रेम सोलापूर. आज मी जे आहे ते फक्त सोलापूरमुळे आहे. असं वाटतं तिथं असतो इथं असतो, पण तुम्ही आहात, तुमच्या प्रार्थना आहे, तुमचं सेवेचं समर्पण आहे, म्हणून आज शिलो जगामध्ये चाललेलं आहे. जगामध्ये एक सुद्धा ठिकाण असं देश नाही की ज्या देशातनं लोक, अहो मला आश्चर्य वाटतं की ते फॉरेनर्स तिकडचे सांगतात आणि म्हणतात आम्हाला तुम्ही खूप बिझी आहे माहिती आहे, मग ते व्हॉइसमेल मला करतात, व्हॉइसमेल करून पाठवतात की तुमच्या चर्चला आमच्या शुभेच्छा सांगा. एवढी चांगली मंडळी, नशिबवान मंडळी की ज्या मंडळीला या ठिकाणामध्ये जिवंत वचन ऐकायला मिळतं. आम्ही परदेशामध्ये बसून देवाचं वचन ऐकतो आणि ते म्हणतात की आम्हाला उत्कंठा आहे, कधी आमचा पासपोर्ट आमचा व्हिसा आम्हाला मिळतो आणि कधी आम्ही तुमच्या चर्चला भेट द्यायला येतो. लक्षात घ्या, गेल्या वर्षीचं आमचं भविष्यवाणी होती परदेशातनं लोक येतील आणि येऊन गेलेत कितीतरी लोक. का? कारण देव बोलतो ते करतो. परदेशातनं इकडनं तिकडनं त्या देशावरती आमचं प्रेम नाही, पण लोकांवरती आमचं प्रेम आहे की त्या लोकांनी यावं, देवाचं वचन ऐकावं आणि आपल्या जीवनामध्ये मोठा बदल करावा. आज सगळीकडे नाताळचा माहोल आहे नाही का. आणि मला आनंद वाटतो की
नाताळाच्या संदेशामधनं सुद्धा अनेक लोकांचं जीवन बदलायला लागलं. पुष्कळ लोक सांगत आहेत कसा नाताळ असावा. आत्ता आमचे डोळे उघडलेले आहेत. अजून एक गोष्ट मला सांगतो. मी ज्या सेवा सुरुवात केली आणि सेवा सुरुवात केल्यानंतर कित्येक वेळा जे वचन नाताळा संबंधानं अनेक सेवक लोकांना माहीत पण नव्हतं. म्हणजे गर्व म्हणून मी सांगत नाही, परंतु नाताळाचे सुद्धा संदेश पवित्र शास्त्रामध्ये आहेत हे जेव्हा सेवक लोकांचे डोळे उघडले आणि त्या सेवकांनी सुद्धा आता नाताळाचे संदेश अनेक दिवसापासून टाकायला सुरुवात केली. कारण बायबल सांगतं सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. नाताळ तर आहे, परंतु तो आनंद, जगाला झालेला आनंद लोकांनी खाण्या आणि पिण्यामध्ये व्यक्त केलेला आहे. परंतु धन्य ते लोक जे पुत्राला मिळवून घेतात. कारण बायबल सांगतं जगासाठी सर्वोत्तम देवाची भेट प्रभू येशू ख्रिस्त आहे. अनेक भेटी प्रभूने पाठवल्या, वेगवेगळे संदेष्टे सेवक पाठवले, दिवस निर्माण केले, तारे, सूर्य, चंद्र, नक्षत्र सगळ्याची निर्मिती केली. जगाला दिलेली पहिली भेट आम्ही पाहतो की देवानं या इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली. परंतु ती भेट सुद्धा कुचकामी ठरली. निर्माण केलेली भेट, निर्माण केलेले दिवस, निर्माण केलेली वस्तू, या वस्तूनं अनेक लोकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न केली. सूर्य, चांद, तारे, चंद्र, नक्षत्र सगळ्या वस्तू देवानं निर्माण केल्या. ती भेट आहे माणसासाठी. परंतु या भेटी मनुष्याच्या अंतःकरणातली भीती कधीच घालवू शकले नाही. उलट त्याच्यामुळे भीती आली. म्हणून म्हटलं दिवसा सूर्याचं आणि रात्री चंद्राचं तुला बाधा, म्हणजे तुला भीती वाटणार नाही, म्हणजे त्याचं भय वाटलेलं आहे. परंतु पहिली भीत जगामध्ये आली आणि तिथं असं लिहिलं, देवदूतांनी ती सुवार्ता घेऊन आल्यावरती ते असणारे धनगर खाली पडले, भ्याले आणि त्यांची सुवार्ता आली. भिवू नका, आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्माला आला. म्हणून सर्वोत्तम भेट काय असेल? सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त सर्वोत्तम भेट आहे. तो भेटला म्हणजे सगळ्यात मोठी भेट मिळाली. नाताला तुम्ही एकमेकाला भेटी देता, परंतु लक्षात घ्या या भेटी एवढ्या महत्वाच्या नाहीये. चांगले कपडे नाही का आम्ही बक्षीस देतो, मला तर 3 सूट दिलेत नाताळाला, कपाट द्या रे. वैतागले आता ठेवू कुठं ना एवढे सूट घेऊन. आता देवाची स्तुती असो, चर्च आपल्याला एवढं मोठं करायचं की आता वरचं माझं घर पण पाडायचंय, त्याच्यावर घर बांधायचं. का तर चर्च भव्य व्हायला पाहिजे. मग तिथं बांधताना सगळं करणारच आहे छानसं. तुम्ही देत राहा, मी घेत राहतो. पण लक्षात घ्या ती पण भेट एवढी महत्वाची नाही. कपडे घातल्यानंतर गेल्या वर्षी घातलेले कपडे आता बघू पण वाटत नाही, नाही का? का तर ती भेट. बरं अजून बघा, ते कपडे घातल्यानंतर सगळ्याला वाटतं माझे भारी आहेत. 25 तारखेला एकमेकाचे बघितले की डोके फिरतात, नाही का? मी का हे घेतलं नाही, म्हणजे त्या भेटीमध्ये मजा नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त अशी भारी भेट होती. मागी लोक, ज्ञानी लोक येशूला पाहिल्याबरोबर त्यांच्या थैल्या उघडल्या आणि त्यातून सोनं बाहेर पडलं. का? त्यांना कळलं हे माझ्याकडे ते मोलवान नाही, जे मला भेटलं ते मला मोलवान आहे. सगळ्यात भारी भेटलंय आम्हाला येशू ख्रिस्त. येशू भेटला हो. येशू भेटणं फार गरजेचं आहे आणि त्याला भेटण्यासाठी लोकांची धडपड आहे. गोव्यावरून बिचारे ते आले धावत पळत, कारण त्यांची प्रार्थना होती की माझा पगार व्हावा, पगार व्हावा, पगार व्हावा. आणि ते म्हटले पगार झाला तसंच गाडीला बसलो, पहिले चर्चला द्यायचं. का तर चर्चने माझ्यासाठी प्रार्थना केली. पगाराचा पण आनंद नाही, येशूचा आनंद आहे. लक्षात घ्या, येशूचा आनंद आहे. म्हणून मला कधी ते बांधकाम काढल्यावर मला कधी टेन्शन आलं नाही कुठून पैसे उपलब्ध. अहो कोणीतरी परवा मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख रुपये बँकेत जमा केलेत चर्चच्या खात्यावरती, पण मला माहीत पण नाही ते कोणी पाठवले. अजून त्याचं नाव शोधतोय कोण पाठवले ते 1 लाख रुपये. पण लोक पाठवत आहेत कारण देवाला माहिती आहे. मला वाटतं आता संपत आलं, आता लोकांची ताकद संपायला आली, असा शब्द माझ्या मुखातनं निघतो की खात्यावर 1 लाख पडतात. कारण लोक आशीर्वादित होत आहे. आणि माझा विश्वास आहे जसं चर्च बांधून पूर्ण होईल, ते चर्च
आपलं एक फार मोठं स्वप्न असणार आहे बरं का. हालेलुया. अगदी आतमधल्या चेअर्स पण आता अशा नसणार आहेत, बाहेरच Amen. तुम्हाला ते चेकिंग करून आत सोडणार आहे. हालेलुया. चिंगम घेऊन जाता का तुम्ही? चिंगम घेऊन जाता आणि तिथं ते लेकरांना पेन बिन घेऊन देता का? ते सगळं चेकिंग करून मग आत सोडणार आहे तुम्हाला. नाही खरंच नाही सोडणार बरं, नाही तर तो टेन्शन येईल लोकांना. फक्त चिंगम, आता चिंगम चर्चमध्ये आणण्याची सवय बंद करून टाका. पेन चिंगम, कारण आतमध्ये आपण खूप सुंदर चर्च करणार आहोत. हालेलुया. परमेश्वराचं भवन आतमध्ये गेला की प्रसन्न वाटलं पाहिजे. असं वाटेल तुम्हाला दिवसभर तिथंच बसावं. हालेलुया. आणि ते दिवस येतील की आपण चर्च दिवस दिवस करणार आहोत. हालेलुया. अशी पण प्रार्थना करा. आमेन. दर रविवारी जेवण पण आपल्याकडे उपलब्ध व्हायला पाहिजे. हालेलुया. करू तसंच होतं. कामिनी म्हटली का आमेन. तिला घरी स्वयंपाकच नको ना. तसं दिवसभर इतकं मला माझं खूप स्वप्न आहे. हालेलुया. माझी खूप की लोक यावेत, त्यांनी खावं प्यावं राहावं आणि खूप सुंदर आराधना एकत्र. मला ते प्रेषितांचे दिवस परत आणायचे की ज्या दिवसामध्ये हालेलुया. सगळे लोक एकत्रित येतात. मी मागे चंद्रपूरला गेल्यावर पहिला त्या सिस्टर तिथं भेटल्या, त्यावेळेला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. मी म्हटलं मला भेटून झाला. हो तुम्ही बाहेरून येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था करता, हे ऐकून खूप आनंद झाला. कारण आम्हाला 3-3 दिवस तिथं राहायचं आहे. आम्हाला संगती पाहिजे, आम्हाला फेलोशिप पाहिजे, आम्हाला तुमच्या मंडळी बरोबर दिवस घालायचे. किती सुंदर आहे नाही का? लोक येणार आहेत, ते आपल्या बरोबर राहणार आहेत आणि एकत्र येऊन आम्ही त्यांना वचनाचं शिक्षण देणार आहोत. हालेलुया. का तर फक्त येशू ते तुम्ही काय किती सुंदर आहात, तुमचं काय भाषण, त्याच्यासाठी नाही. मला पण बघायला, कुणाला? येशूला बघायला येणार. आमेन. आमेन. कारण जगाची सर्वोत्तम भेट प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. यशाचं पुस्तक 9वा अध्याय आणि त्याचं 6 आणि 7 वचन जे आपण मागं पण पाहिलं, आज पुन्हा वाचणार. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव, सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणतील, त्याच्या सत्तेच्या वृद्धीला व शांतीला अंत नसणार. जे इतकी सर्वोत्तम भेट प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं दिली, तो म्हटला की तुमच्यासाठी बाळ दिलेला आहे. ही जगासाठी सगळ्यात भारी भेट आहे. कोणती? येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिला गेला बाळाच्या रूपानं. आणि असं म्हटलं की तो दिला, तो अशा प्रकारचा देव आहे की त्याच्या सत्तावृद्धीला आणि त्याच्या शांतीला अंत असणार नाही. कळतं का तुम्हाला? शांतीला मर्यादाच नाही हो. आणि शांतीची व्याप्ती जास्त तुमच्या लक्षात येईल ना, की प्रभूच्या शांतीची मला किती गरज आहे. आज माणसामध्ये शांती नसल्या कारणानच हा जो व्यक्ती आहे तो बेचैन अस्वस्थ आहे. मग शांती कशामुळे नाही? काही लोक म्हणतात नोकरी नाही म्हणून शांती नाही, काय म्हणतात लग्न झालं नाही म्हणून शांती नाही, काही ना घर बांधलं नाही म्हणून शांती नाही, त्यांच्या खात्यामध्ये पैसे तरी त्यांना शांती नाही, काहींचं आरोग्य चांगलं आहे पण तरी सुद्धा त्यांना भीती वाटते, माझ्यामध्ये काहीतरी आजारपण निर्माण होईल, शांतीच नाहीये. डॉक्टरने सांगितलंय त्यांना तुम्ही ओके आहात, तरी पण शांती नाहीये. कोर्ट केस चालू आहे, कोर्टात काय निकाल लागेल हे पण माहित नाहीये. परिस्थिती भयानक आहे. आणि जगाची ही असणारी गरज देवानं ओळखली, त्यानं सेवक पाठवले, संदेष्टे पाठवले, पण सेवक आणि संदेष्टे कोणत्याही व्यक्तीला खरी शांती देऊ शकला नाही. सेवकानं अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये अस्वस्थता निर्माण केली, परंतु देवाला माहिती होतं आता शांतीचा राजकुमारच जगामध्ये पाठवला पाहिजे. आणि तो ज्यावेळेस येईल त्यास तो आतमध्ये एक विश्वास निर्माण करेल, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. माझं नाव यहोवा राफा. यहोवा राफा म्हणजे आरोग्य देणारा देव. माझं नाव एलशदाय म्हणजे पुरवठा करणारा देव. माझं नाव मी आहे तो आहे. तू अग्नीतनं चालशील त्यास बुडणार नाही, अग्नीतनं चालशील त्यास जळणार नाही, जलातनं चालशील त्यास तू बुडणार नाही. इतकं अगदी चांगल्या प्रकारचं भरभक्कम अशा प्रकारचं आश्वासन या पुत्राच्या द्वारे मिळालं. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता आमच्याकडे शांती आहे. प्रश्न तो आहे, या ख्रिस्ताला आम्ही कशा पद्धतीनं स्वीकारलं? देवानं तर देऊन टाकला पुत्र,
पण पुत्र देत असताना आम्ही त्याला स्वीकारत आहोत का? स्वीकारणं आमच्या हातामध्ये आहे. जगानं नाही त्याला स्वीकारलं, जगानं त्याला ऍक्सेप्ट केलंच नाही, लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कान देऊ नये का? आज सुद्धा लोक ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी का कुकरत आहे, ते अडखळत आहे. कारण त्यांना माहितीये मी ख्रिस्ताला स्वीकारलं तर ख्रिस्तामुळं माझ्या जीवनाला मर्यादा येणार आहे, लिमिटेशन्स येणार आहे. माझं बोलणं, माझं विचार करणं, माझी कृती, माझे शब्द, या सगळ्याला मर्यादा पडणार आहे. कारण येशूला स्वीकारणं एवढं सोपं नाही. लक्षात ठेवा, ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे अपमान स्वीकारणं आहे. माझ्या नावामुळे लोक तुमची निंदा करतील, तुम्हाला धरून देतील, लबाडीने वाईट बोलतील, एका गालात मारतील, तुम्हाला दुसरा गाल पुढा करावा लागेल, बंडी मागितली तर सदरा द्यावा लागेल. एवढ्या सगळ्या हाल अपेक्षा करणं सोपं नाही. मोहावरती नियंत्रण करावं लागेल, वासनेवरती विजय मिळवावा लागेल, स्वभावावरती विजय मिळवावा लागेल. मग ख्रिस्ताला स्वीकारणं एवढं सोपं नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, ख्रिस्ताला स्वीकारणं सोपं करण्यासाठीच प्रभूनं या येशूला पाठवण्यामागची धारणा पण स्पष्ट करून टाकली. आता एवढं सांगितल्यावर मला नाही वाटत कोण ख्रिस्ताला स्वीकारलं तर अपमान स्वीकारावं लागेल, ख्रिस्ताला स्वीकारलं तर बंडी मागितली तर सदरा द्यावा लागेल, ख्रिस्ताला स्वीकारलं तर तुम्हाला आणि सर्व प्रकारच्या लबाडीनं वाईट बोलणारे लोक आढळतील. मग कोण ख्रिस्ताला स्वीकारणार आहे? पण एक वचन वाचा, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि त्याची 30 पासून काही वचनं, 30 आणि 32 वचन. देवदूताने तिला म्हटले, देवदूताने तिला म्हटलं, मरिये मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे, झाली आहे. पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. तो काय म्हटला? मरिये भिवू नको, तुझ्यावर कृपा झालेली आहे. आमेन. आता हे सगळं सुरुवातीचं ऐकलं आम्ही की म्हटलं मला त्रास सहन करावा लागणार आहे, दुःख सहन करावं लागेल, यातना सहन करावं लागेल, अपमान सहन करावं लागेल, पीडा सहन कराव्या लागतील. मग आता कोण ख्रिस्ताला स्वीकारणार आहे? कान देऊ नाही का? ख्रिस्ताला जगामध्ये सगळे स्वीकारू शकणार नाही. ज्यांच्यावर कृपा झाली तेच ख्रिस्ताला स्वीकारू शकणार. जर तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, हे तुमचं चांगुल पण नाहीये. मरियेला धन्य म्हटलं. का धन्य म्हटलं? कारण ती येशूची आई आहे, तिनं गर्भधारण केला म्हणून ती धन्य झालेली आहे. आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणून आम्ही धन्य झालेले लोक आहोत. प्रिया, आम्हाला कृपा मिळाली. आमच्याकडे येशू आहे म्हणजे आमच्याकडे कृपा आहे. आणि कृपा तुम्हाला समजती का? जस्ट येशू आमच्यामध्ये असतो म्हणजे आमच्यामध्ये कृपा असते. कृपा म्हणजे योग्यतेपेक्षा अधिक मिळणं, याला कृपा म्हटलेलं आहे. जे आमच्याकडे आहे ते योग्यतेपेक्षा अधिक आहे. आमची योग्यता नव्हतीच. काय आमची योग्यता होती? कुठलं चांगुल पण आमच्याकडे तेवढं धार्मिक जीवन नव्हतं. पण येशूच्या द्वारे जेव्हा माझ्यामध्ये येशू असतो, ऐका, ज्या व्यक्तीकडे येशू नाही ना, त्या व्यक्तीनं किती पण देवाजवळ प्रार्थना केली तर देव त्याचं ऐकत नाही. मग येशू स्वतः म्हटलं योहानाच्या शुभवर्तमानात, माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही, आणि त्याच्या अगोदर तो काय म्हणतो? तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं. म्हणजे जेव्हा येशू तुमच्यामध्ये येतो आणि तुम्ही प्रार्थना करता, आता देव या पापी माणसाला बघत नाही, तेलोरेला बघत नाही. माझ्यामध्ये येशू आहे आणि मग माझं आणि देवाचं खूप शत्रुत्व असतं. पण येशू असल्या कारणानं देवाचं अंतःकरण माझ्याविषयी विवळतं. आणि तो म्हणतो, माझी कृपा तुला पुरे आहे. जिकडं पाहिजे तिकडं माझी कृपा तुझ्या संगती असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्त स्वीकारणं ही गोष्ट जरी कठीण असली पण ती स्वीकारल्यामुळे तुम्हाला कृपा मिळते ना. जिकडं जाल तिकडं कृपा आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला या जगामध्ये ज्ञान पुढे नेणार नाही, तुम्हाला तुमची ओळख पण पुढे नेणार नाही. जेव्हा देवाची कृपा तुमच्यामध्ये असेल, ही कृपाच तुम्हाला पुढे घेऊन जाणार. म्हणून योसेफ बंदीशाळेमध्ये असताना त्या बंदीशाळेच्या नायकाच्या अंतःकरणामध्ये देवाने कृपा उत्पन्न केली. आणि बंदीशाळेमध्ये सुद्धा त्याला साधारण नव्हे तर असाधारण अशा प्रकारचं काम मिळालं.
जेव्हा देवाची कृपा तुमच्या बरोबर असते त्यास तुम्ही साधारण लोक असता, पण देवाच्या कृपेमुळे तुमची लेवल वाढली जाते. हालेलुया. आज कुठं तुम्ही, देवाची कृपा तुमची पातळी उंच करते. आमेन. म्हणून मरियेला तो काय म्हटला, मरिये, वाचा वचन, भिवू नको. भिवू नको. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, हे कृपा पावलेले स्त्रिये, आज सकाळी तुम्ही काही पण म्हणा, पण मी सकाळी म्हणणार आहे ख्रिस्ताच्या जन्मामुळे मी कृपा पावलेला पुरुष आहे. का तर येशूचा जन्म माझ्या हृदयात, माझ्या अंतःकरणामध्ये आणि ख्रिस्त माझ्यामध्ये असल्या कारणानं देवाची विशेष प्रकारची कृपा मला प्राप्त झाली. हालेलुया. देवाची कृपा तुमच्यामध्ये आहे. आमेन. आणि जेव्हा देवाची कृपा तुमच्या बरोबर चालती ना, त्यास देवाची कृपा तुमचं वर्गीकरण करते. वर्गीकरण कळतं का? वर्गीकरण म्हणजे असे लोक आहेत ना, शेरडं आणि मेंढरं वेगळी करा. उजव्याकडच्या लोकांना म्हणतो इकडे बाजूला, पेत्राला म्हणतो ना, तू माझ्यावर प्रीती करतोस का? तो म्हटलं होय प्रभू, माझी शेरडं चार. पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस का? होय प्रभू, माझी मेंढरं पाळ. पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस का? होय प्रभू, माझी मेंढरं चार. शेरड चारतो, मेंढर पाळतो आणि चारतो. ज्याच्यावर कृपा आहे देव त्यांना पाळतो आणि चारतो. आमेन. आमेन. ज्यांच्यावर कृपा नाही देव त्यांना जगामध्ये चारत राहतो. रोजचा दिवस येतो, खातात पितात जगतात. त्यांनाही सूर्य, आम्हाला पण सूर्य. त्यांना पाऊस, आम्हाला पण पाऊस. त्यांना काम, आम्हाला पण काम. त्यांची ते गाडी चालवतात, आमची. पण देवाची कृपा असल्यावर आमच्या गाडीला कमी पेट्रोल मध्ये जास्त मायलेज असतं. आमेन. आमेन. देवाची कृपा आहे. हालेलुया. येशू असल्या कारणानं ते असतं. हालेलुया. देवाची कृपा असल्या कारणानं तुमच्या कमी पगारामध्ये तुमच्या बिल्डिंग असतात. हालेलुया. आमेन. देवाची कृपा तुमच्यावरती आहे. हालेलुया. देवाची कृपा असल्या कारणानं तुमची मुलं कमी बुद्धीची असतात, पण ती वरच्या पदावरती असतात. हालेलुया. कारण देवाची कृपा तुमच्यावरती आहे. आमेन. आमेन. म्हणून काय नाही याचा विचार करू नका, जो आहे त्याचा विचार करा. हालेलुया. अहो कृपा पावलेली स्त्री आहे. पुष्कळ लोकांना माहितच नाही नाताळ म्हणजे देवाची कृपा आहे. हालेलुया. अहो एवढा मोठा कृपेचा देव तुम्हाला सापडला आणि कृपेचा देव तुमचं स्टँडर्ड वाढवतो. आमेन. आमेन. त्याच्या लेवलला तुम्हाला आणून ठेवतो, देवाच्या लेवलला. हालेलुया. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभलं. हालेलुया. मग ख्रिस्ताला स्वीकारा, बाकी काही स्वीकारू नका. आमेन. मरियाला म्हटलं, मरिये, कृपा पावलेली स्त्री आहे. मरिया घाबरली, कसं काय येशूला स्वीकारायचं? येशू माझ्या उदरात राहिला तर लोक मला नावं ठेवतील. लोक नावं ठेवणार, लोकांचं काम आहे नावं ठेवणं. आणि कुणाला घाबरता? हे जे लोक मरणार आहेत त्यांना. अहो जीवन आहे तुमच्यामध्ये. हालेलुया. येशू म्हटलं मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. म्हणून तो म्हटला, जे लोक तुमच्या शरीराचा नाश करतात त्यांना भिवू नका. आमेन. ज्याला तुमच्या आत्म्याला काढून अग्नीत किंवा स्वर्गामध्ये ठेवण्याचं सामर्थ्य आहे, त्याला तुम्ही घाबरा. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेणं महत्वाचं आहे. बाकी कुठल्याच गोष्टी महत्वाच्या नाहीये. हालेलुया. बाकी सोडा तुमचे प्रश्न, बाकी सोडा तुमच्या समस्या. जर कृपा तुमच्यामध्ये आहे ना, ही कृपा एक दिवशी तुम्हाला तुमच्या स्टेटसवर घेऊन जाणार. एक दिवस वाट तर तुम्हाला पाहावी लागणार आहे. प्रेज. तुम्ही याला आता कुठे आमच्यामध्ये कृपा? कृपेचं बीज असतं ते हळूहळू वाढत असतं आणि वाढल्यावर परिपूर्ण झाल्यावर लोकांच्या नजरेमध्ये येतं. आणि मग आता मरियेच्या उदरामध्ये असणारा येशू लोकांना दिसत नव्हता, पण जेव्हा क्रुसावर तो गेला आणि क्रुसावरून गेल्यावर कबरेतनं बाहेर पडला, त्यास लोकांना कळलं, अरे एवढ्या मोठ्या मसीहाचा जन्म हिच्या घरामध्ये झालेला होता. कृपा अशीच आहे. आता तुम्हाला त्रासदायक आहे, पण एक दिवस जगाचं आकर्षण तुम्ही बनणार आहात. जगासाठी तुम्ही आकर्षण बनणार आहात. आज तुमच्यासाठी कदाचित निराशेचं वातावरण असेल. आज तुमच्यासाठी कदाचित अशा प्रकारचं वातावरण असेल की तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील, तुमच्या कुटुंबामध्ये दुःख, वेदना, त्रास असेल. पण लक्षात ठेवा, तुम्ही कृपा पावलेले लोक आहात. तुम्ही कृपा पावलेले लोक आहात. जगाकडे येशू नाही, तुमच्याकडे येशू आहे. येशू तुमच्याकडे आहे ही सगळ्यात भारी गोष्ट आहे. बाकीची कोणतीच गोष्ट महत्वाची नाही आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? कधी कधी आम्ही म्हणतो ना, चांगली नोकरी लागली, देवाच्या कृपेने लागली. नोकरी पण सुटती, बँका पण बुडतात, टिकतो फक्त येशू. हालेलुया. आणि येशूचं वैशिष्ट्य काय माहिती का?
येशू पृथ्वी तलावर असताना पृथ्वी तलावरचं तुमच्या घरापेक्षा स्वर्गातलं तुमचं घर त्याच्यापेक्षा भारी असतं. हालेलुया. आमेन. ही कृपा आहे. आमेन. पृथ्वी तलावर तुमचं घर आहे ते पण सुंदरच असतं. असं होत नाही की आम्ही येशूला स्वीकारलं आणि मग आम्हाला काहीच चांगलं मिळालं नाही. घेऊन या त्या व्यक्तीला ज्याची साक्ष अशी आहे. प्रॉपरली तुम्ही येशूला आपल्या जीवनामध्ये घेतलं नाही तर तुमची परिस्थिती बदलत नाही. पण जर ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेतलं तर परिस्थिती बदलतीच. हालेलुया. बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आमेन. म्हणून कृपा पावलेली तुम्ही जगातला सर्वोत्तम भेट कोणती तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. का ती प्रभू आणि सर्वोत्तम भेट आहे? कारण कोणत्याच भेटीमध्ये कृपा नव्हती पण येशू मध्येच कृपा होती प्रियानो. म्हणून ती सर्वोत्तम भेट आहे. कोणत्याच भेटीमध्ये कृपा नाहीये. आकाश निर्माण केलं, आकाशात कृपा नाहीये. काय कृपा आकाशामध्ये सांगा? त्याचं डोकं फिरलं की धबाधबा पाऊस पडतो. त्याचं डोकं फिरलं की पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो. त्याचं डोकं फिरलं कधी कधी खूप अंधार, भीतीदायक वातावरण, आकाशातनं काय पडतं, इकडून काय त्याच्यामध्ये कृपा? काही कृपा नाही. पण असं लिहिलंय, ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले, त्यांचे मुख लज्जेने कधीच काळवंडले नाही. का? कारण त्याच्याकडे पाहिल्यावर भीती नाही, आतमध्ये एक जबरदस्त आत्मविश्वास निर्माण. आमेन. अरे तो माझ्याकडे बघत आहे आणि तो स्वतः सांगतो मी इमॅन्युएल आहे, म्हणजे तुझ्या बरोबर चालणारा मी आहे. आमेन. आमेन. ही कृपा आहे. कोणी नाही चालत आमच्या संगती. हालेलुया. सगळेजण मला सोडून जातील पण येशू आम्हाला कधीच सोडत नाही हो. आमेन. म्हणून ती कृपा आहे. सगळे सोडतात. म्हणून आम्ही पाहतो लाजरस मेल्यावर त्याची बहीण त्याला म्हणते आता नको कबरेकडे जायला, त्याचा वास येत आहे. बहीण सुद्धा कबरेकडे जायला तयार नाही. पण येशू म्हणतो चल मला कबरेकडे घेऊन. का? हालेलुया. येशू तिकडे गेला आणि म्हटलं लाजरस बाहेर आहे. तुझ्या बहिणीने तर तुला कबरेत टाकलं आणि तिला वाटत नाही तू बाहेर यावं, पण मला वाटतं माझं अंतःकरण कृपेनं भरलेलं अंतःकरण आहे. मला नाही वाटत तू त्या कबरेमध्ये राहावं. मला वाटतं जिथं मी आहे तिथं तू यावं. आणि येशू कबरेच्या बाहेर होता, लाजरस आतमध्ये होता. येशूची कृपा आतमध्ये गेली आणि लाजरसला आतून बाहेर घेऊन आली. ऐका, हालेलुया. 2024 मध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही कर्जात असाल, परंतु तुमच्यासाठी बाळ दिला आणि तो बाळ सांगतो या कर्जातनं माझी कृपा तुला बाहेर काढणार आहे. हालेलुया. या कर्जातनं माझी कृपा तुला बाहेर काढणार आहे. तुम्ही आपल्या कठीण परिस्थितीचा विचार करू नका, कृपेचा विचार करा. देवानं तुमच्यासाठी सर्वोत्तम देणगी दिली, त्या देणगीचा विचार तुम्ही करा. ही देणगी तुमची परिस्थिती बदलणार आहे. आज जगाला या देणगीची गरज आहे. लोक निराशेमध्ये आणि लोक दुःखामध्ये आहेत, कारण त्यांना माहित नाही. पण नाताळाच्या संदेशाची सुरुवात आणि करत असताना लक्षात घ्या, तुम्ही कृपेच्या आच्छादनाखाली आहात. तुम्ही कृपेच्या आणि कालखंडामध्ये आहात, कारण देवानं येशूच्या द्वारे सर्वोत्तम देणगी म्हणजे देवाची कृपा आमच्या हवाली केलेली आहे. आणि देवाची कृपा जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही त्या कृपेला स्वीकारलं पाहिजे. हालेलुया. काही झालं तरी येशूला सोडता कामा नये. आमेन. एक दिवस शरीरातनं आरोग्य पण निघून जाईल, जाऊ द्या. पौल कसा म्हणतो, माझ्या जीवनामध्ये शरीरामध्ये काटा प्रभू टोचत आहे, त्याच तो म्हणतो माझी कृपा तुला पुरे आहे. हालेलुया. काही टोचणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत 100%. काही टोचणारी परिस्थिती तुमच्या अवतीभोवती निर्माण झालेली आहे. काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यानं तुमचं अंतःकरण भयभीत आहे, अस्वस्थ आहे. काही गोष्टी तुमच्या परिवारामध्ये अशा आहे, तुमची फायनान्शियल पोझिशन तशी असेल, इतक्या आर्थिक संकटामध्ये तुम्ही सापडले लोक असाल. कदाचित तुमचा व्याधी, तुमचा विकार तुम्हाला ओरडून सांगत असेल की यातनं तुझी सुटका होणं अशक्य आहे. तरी मी तुम्हाला सांगतो, देवाची सर्वोत्तम देणगी तुम्हाला सांगते, हालेलुया. तुम्ही कृपा पावलेले लोक आहात. आमेन. आमेन. कृपा पावलेले लोक आहात. प्रेज गॉड. आणि जर तुम्हाला कृपेचं महत्व कळालं तर त्याच्याकडे पाहू नका ज्याच्यानं तुम्हाला वेदना होणार आहेत. येस. मरियेला येशूला स्वीकारल्यामुळे वेदना होणार आहे, अपमान होणार आहे. पण ती म्हणती नाही, मला वेदना सहन करायला हरकत नाही, पण कृपा मात्र मला मिळणं गरजेचं आहे. आमेन. तिने ख्रिस्ताचा स्वीकार केला. लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय 35 वचन. लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय आणि त्याचं 35 वचन. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र, हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. याचे तुम्ही ऐका. ही वाणी झाली
हा पहा, आता ही कृपा तुम्हाला देवानं दिली. कुणाच्या रूपानं? येशू ख्रिस्त. मरियला तो काय म्हटला? परत वाचा वचन, 30 अध्याय, पहिला अध्याय 30 वचन. हे कृपा पावलेले स्त्रिये कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर असो. देवदूताने तिला म्हटलं, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो देवदूत आला आणि आल्याबरोबर येशू देण्याच्या अगोदर ऐका बर का, अजून येशू यायचा आहे, मरियला गर्भधारण व्हायचंय, आणि त्याच्या अगोदर प्रिपरेशन काय करतो ते तुम्ही ऐकून घ्या. नंतर मी तुम्हाला सांगतो की ती कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे. पण कशा पद्धतीनं हा देवदूत येऊन पूर्व तयारी करत आहे, मरियेचं मन बदलत आहे, मरियेला या कृपेविषयीची जाणीव निर्माण व्हावी आणि तो किती महत्वाचा आहे समजावून सांगण्यासाठी 2 शब्द त्यांनी वापरले. पहिले तर तुझं कल्याण असो. काय असो? कल्याणच. म्हणजे जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारण्याची तयारी करता त्यास तुमचं कल्याण व्हायला सुरुवात होते. लोक म्हणतात आमचं कल्याण करा. आम्ही नाही का म्हणत तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ बघून तुझं कल्याण करावं. पण चांगलं स्थळ बघून पण कल्याण होत नाही बरं का. मुंबईच होती, सरी जास्त असायला लागला. झाली का मुंबई? पण कल्याण त्याने होत नाही. कशानं कल्याण होतं? देवाचा पुत्र आमच्यामध्ये आल्यावर कल्याण होतं. तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, तुमच्या कल्याणाला सुरुवात झाली. ख्रिस्ताला स्वीकारल्याबरोबर. म्हणून ज्यांच्याकडे येशू आहे ना, त्यानं आपल्या भवितव्याची एवढी सुद्धा चिंता करायची नाही. केवढी? तुम्ही तर ढिगभर करत बसता नाही का. झोपताना उशाला घेऊनच चिंता घेऊन झोपायचं नाही का. उद्या काय होणार आहे, उद्या कसं होणार आहे, परवा कसं होणार आहे. बायबल सांगतं ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला. मग देव म्हणतो आज रात्री तुझा आत्मा काढून घेतला तर मेलन सावकार विनाकर तुम्हाला पैसे देऊ. मग कशाला चिंता करत बसता. लक्षात घ्या, येशू स्वीकारणं म्हणजे कल्याण. कृपेची सुरुवातच कल्याणानं होती. हो, म्हणजे येशू नंतर येतो त्याच्या आधी काय होतं? येशू येण्याच्या अगोदरच कल्याण. आता येशू येण्याच्या अगोदर एक चांगली साक्ष तुमच्या जीवनात घडली जाते. कोणतरी ख्रिस्ताला स्वीकारणे, बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर एक सुंदर साक्ष घडली जाते. ती भक्ती साक्ष घडल्यावर आम्ही आलो तुमच्या चर्चला. तुमच्या चर्चमध्ये परवा कोणीतरी साक्ष सांगितले, आम्ही तुमच्या चर्चमध्ये आलो आणि जसं आम्ही गाडीमध्ये बसलो आणि निघालो, जाताना खूप आजारी होतो, इतकं त्रास होत होता आणि खूप डोकं दुखत होतं, छाती धडधड, इतके आजार घेऊन येतात. आणि ते म्हटले जसं गाडीत बसलो, जाताना गाडीत बसून चेक केलं तर अर्ध्या वाटेत गेल्यावर सगळे आजार कुठं गेले कळालं पण नाही. का? कारण कृपेची सुरुवात आहे. तुम्ही एंट्री केली इकडे, कल्याणाने एंट्री तुमच्यामध्ये केली. आता लक्षात ठेवा, जे कल्याण झालं ना ते टिकत नाही. जसं एखादी नोकरी मिळाली, कल्याण झालं, टिकत नाही. लग्न झालं, टिकत नाही. तुम्ही कुठंतरी फायनान्शियल आशीर्वाद तुम्हाला मिळाले, टिकत नाही. आम्हाला वाटतं ते कल्याण आहे. काही उसनी रक्कम असेल किंवा थोडासा धनलाभ तुम्हाला असेल, हे कुठलंच टिकत नाही, सगळं निघून जातं. मग हे टिकणार जर आम्हाला पाहिजे ना, तर त्याच्यासाठी आम्हाला ग्रेसची गरज आहे, कृपेची गरज आहे. म्हणजे इथं सुरुवात कल्याणानं होती, पण ख्रिस्ताला स्वीकारल्यावर टिकणारे आशीर्वाद मिळतात. म्हणून देवदूत प्रिपरेशन काय करत आहे? ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी एक आशीर्वाद म्हणजे तुमचं कल्याण. कुठला तरी एक आशीर्वाद तुमच्यामध्ये पाठवला ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात येतो ना, तर बेस्ट मधले बेस्ट आशीर्वाद यायला सुरुवात होतात. बेस्ट म्हणजे बेस्ट तुम्हाला कळतं का? बेस्ट म्हणजे त्याच्या तुलनेचं दुसरं नाही, ते बेस्ट. बरं का? गुड, बेटर, बेस्ट. आता बेस्टच्या पुढे आहे का? गुड ठीक आहे, शाळेमध्ये येत ना, गुड द्या ना, ते उगाच गुड देतात. गुड
अक्षर तर ते मोर नाचल्यावाने असतो नाही का, इकडं फेगडे फेगडे पाय, कशाचं पण त्याला खुश करण्यासाठी गुड. मग दुसरं एक असतं फेवर मधलं, तो शिक्षकाला थोडासा डबा घेऊन येत असतो आपल्या बरोबर. आता आमचे खात होते, तुम्ही नव्हता खात. आमचे मी क्लासला गेल्यावर सर माझ्याकडनं पाणी भरून घेत होता. चौथीला असताना पाणी भरून घ्यायचा, शिकवायच्या नावाने तर बोंब, जा म्हणायचं लसूण आण, सोलत बस. आणि ते सोलत बसल्यावर तो मला मार्क द्यायचा आहे, मग मी त्याचा साक्षीदार आहे. आणि तो मार्क द्यायचा, मी भरायचो पाणी, मार्क मिळतात अभ्यास न करता तर चांगली गोष्ट आहे. मग हे झालं बेटर. आणि बेस्ट काय असतं माहिती का, ते तुमच्या श्रमामध्ये तुम्ही करता आणि प्रभू जे टिकणारं देतो त्याला बेस्ट म्हटलेलं आहे. ते टिकणारं ते बेस्ट असतं. आणि त्याच्यासारखं जगात दुसरं कोणाकडेच नसतं बरं का. ज्यास तुमच्याकडे कृपा येते त्यास तुमच्याकडे बेस्ट येतं का, तर येशू जगात सगळ्यात बेस्ट आहे. हो बेस्ट तुमच्यावर असल्यावर बेस्टच होणार ना. हो तुमच्यावर बेस्ट आहे म्हणून त्याला स्वीकारणं. आता प्रॉब्लेम काय, तो म्हटलं कल्याण तुझ्या बरोबर असो. आणि दुसरी गोष्ट काय म्हटलं, प्रभू तुझ्या बरोबर असो. हा प्रत्यवचन वाचा. देवदूत तिच्याकडं आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कृपा पावलेली स्त्रिये, कल्याण असो, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. दुसरी गोष्ट तो काय म्हटलं माहिती का, ज्याला मी तुझ्यामध्ये पाठवत आहे ती कृपा आहे, देवाची सर्वोत्तम देणगी आहे. आणि सर्वोत्तम देणगीला कायम स्वरूपी तुझ्या बरोबर असण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आमेन. येशूला तुमच्या बरोबर कायम राहायचंय, तात्पुरतं नाही राहायचं बरं का. त्याला वाटतं की उठताना बसताना चालताना निसताना तुम्ही त्याच्याशी वार्तालाप करावं. कसं काय एकटं राहायचं, कोणच बोलायला नाही. अहो तो इमॅन्युएल आहे, तुमच्या बरोबर आहे. गप्पा मारायच्या त्याच्यात, येशू जेव का आता, बोलून तर बघा. हो इतकं संभाषण रंगतं ना देवाशी बोलताना. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, देवाशी बोलताना कधी कधी ते फिलिंग्स येतात की देव पण मला काहीतरी दाखवत आहे, काही रहस्य, काही गुपित जीवनामधल्या काही गोष्टी लपलेल्या त्या उघड केल्या जातात. आणि प्रभू बारकाईनं तुमच्याशी बोलतो. आणि ते जे बोलणं आहे ना, ते बोलणं तुमच्या देहाला कळत नाही, पण तुमचा आत्मा आणि देवाचा आत्मा दोघ जण एकमेकाशी बोलत असतात. ते बोलणं सगळ्यात भारी असतं. आणि त्या व्यक्तीला जगातल्या कोणा व्यक्तीची गरज पण नसते, ज्यास तुम्ही देवाशी वार्ताला. म्हणून मला त्याला तुझ्या बरोबर राहण्यासाठी देऊन टाकायचंय. म्हणून तर योहान म्हटलं आपण राहता कुठं, येशू म्हटलं येऊन बघ. आणि येऊन बघितल्याबरोबर त्याला कळलं, अरे मी इथं का राहावं, माझ्या भावाला पण घेऊन यावं. जाऊन त्याने त्याच्या भावाला घेऊन आला. का, कारण वार्तालाप इतका सुंदर होता ना की दोघांमधलं संभाषण ऐकून ते विसरूनच गेले. घडून जा देवाच्या पुत्राला आपल्या बरोबर घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याला इतकं महत्वाचं स्थान द्या की तुमच्या दिवसाची सुरुवातच त्याच्या बरोबर बोलल्याने व्हावी. त्याच्याशी बोला. आणि जितकं तुम्ही त्याच्याशी बोलाल ना, तो तेवढं ज्ञान तुम्हाला देऊन टाकणार आहे. हालेलुया. असं लिहिले म्हणून ते वचन वाचायला लावलं लुकाचं शुभ. आता 9 अध्याय 35 वचन. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. म्हणजे त्याला तुम्हाला बोलत आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही एकमेकाशी बोलण्यात इतकं व्यस्त झालेलो आहे, इतकं व्यस्त झालो, इतकं गडून गेलेलो आहे की कधी कधी देवाचा पुत्र माझ्या बरोबर इमॅन्युएलच्या रूपानं, कृपेच्या रूपानं माझ्या बरोबर आहे. आणि तो माझ्याशी डिस्कस करत असतो, माझ्याशी बोलत असतो. आणि त्याचं बोलणं लोकांनी मनावर घ्यावं. मी एक प्रिचर म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा प्रिचिंगसाठी मी जातो आणि ज्या ज्या मंडळांमध्ये आतापर्यंत प्रिचिंग करून आलो, जास्ती मीटिंग संपते ना, लोक येऊन सांगतात आमच्या मंडळीची जी गरज होती देवानं तुमच्याद्वारे ती पूर्ण केली. का तर तो बोलत असतो. मी निघताना मला सांगत असतो तुला या विषयावरती बोलायला पाहिजे, ही त्या लोकांची गरज आहे. माझा निरोप त्यांच्याकडे घेऊन जा, माझे असणारे आणि खास वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. का, कारण ती त्यांची गरज आहे. त्यांना त्यातनं बाहेर पडायचं, त्यांना त्या निराशेतनं बाहेर पडायचं, त्यांना आशा दाखव. लक्षात ठेवा, देवाचं वचन नेहमी आशा दाखवण्याचं काम करतं. देवाच्या वचनासारखी आशा तुम्हाला जगात कुठं सापडणार नाही. म्हणून तो म्हटला माझा पुत्र मी तुम्हाला दिला.
कशासाठी? तर तुम्ही त्याचं बोलणं ऐकावं. Amen. देवाचे प्रिय लोक, तुम्ही एकमेकाचं बोलणं एवढे दिवस ऐकलं, त्या बोलण्यानं तुमच्या ना वर्तनात फरक झाला, ना तुमच्या विचारसरणीमध्ये फरक झाला. परंतु ख्रिस्ताचं बोलणं जेव्हा तुम्ही ऐकाल ना, ख्रिस्ताचं बोलणं तुमचं परिवर्तन केल्याशिवाय राहत नाही. दमास्कसच्या वाटेवरती जेव्हा पौल या ख्रिस्ती लोकांच्या छळाला त्यांनी प्रारंभ केला, आपल्या हातामध्ये या ख्रिस्ती लोकांच्या छळाची परमिशन घेऊन जात असताना पहिल्यांदा दमास्कसच्या वाटेवरती येशूने त्याला दर्शन दिलं आणि पहिल्यांदा पौलाशी तो बोलला. जेव्हा पौलाशी तो बोलला ना, हा पौल इतकं काही त्याचं व्यक्तित्व बदलून गेलं. आता पौल म्हणतो, जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. Amen. जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. आतापर्यंत स्वतःसाठी जगणारा पौल, परंतु येशू त्याच्याबरोबर बोलल्यानंतर या पौलाचं चरित्र बदलून गेलं. आता पौल सगळं कृपेविषयी सांगत आहे. त्याला माहिती की माझ्याबरोबर कृपा आहे आणि रोज सकाळी कृपा तुमच्यावर बोलत आहे. Hallelujah. सकाळी उठल्याबरोबर तो तुम्हाला सांगतो, काळजी करू नको, आजच्या दिवसात मी तुझ्या संगती आहे. Amen. कोणी तुझ्या संगती असो अथवा नसो, पण मी तुझ्या संगती कायमस्वरूपी असणार आहे, कायमस्वरूपी असणार आहे. देवाचे निवडलेले लोक हो, देवाची कृपा तुमच्या बरोबर आहे. त्यानं पुत्र दिला यासाठी की त्याचं बोलणं आम्ही ऐकावं. किती काळ त्याच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार आहात? तुम्हाला वाटत नाही का एकदा ख्रिस्ताची वार्ता माझ्या कानावरती पडावी, त्यानं बोलावं, त्याने आमच्याशी बोलावं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा येशू कुठंतरी बोललेला आहे ना, त्याच्या बोलण्यानं काहीतरी घटना घडलेली आहे. नाईन नावाच्या गावामध्ये त्यानं प्रवेश केला. तिरडीवरती मुलगा घेऊन चाललेली विधवा रडत असताना जो मुलगा मेला, पण येशू त्याला बोलला, उठ, आणि तिरडीवरचा मुलगा जिवंत झाला. येशूचं बोलणं, ही जी कृपा तुमच्यावरती येईल ना, त्याच्या बोलण्यानं जे मृत झालेलं आणि ते जिवंत होऊन खरा आनंद तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. खरा आनंद शोधा, खरा आनंद शोधा. वास्तव आनंद शोधू नका, चुकीचा आनंद शोधू नका. वास्तव आनंद ते देवाच्या बोलण्यामध्ये आहे. Hallelujah. अजून एक गोष्ट मला सांगतो, आदाम सुद्धा जस देव त्याला भेटायला येत होता ना, तो बोलताना आदाम आनंदित होऊन जात होता. परंतु दुसऱ्यांदा त्यानं देवाचं बोलणं आपल्या कानावरती पडू दिलं नाही. ज्यास देवाचं बोलणं तुमच्या कानावरती पडत नाही आणि देव तुमच्याशी स्वतःहून बोलायला जातो, त्यास तुम्ही बागेतनं बाहेर असता. जेव्हा देव बोलतो, पुत्र बोलतो, तेव्हा तुम्ही ऐका. का तर पुत्र तुमच्या बरोबर बोलला तर तुम्ही कबरेतनं बाहेर याल. पण लक्षात घ्या, जेव्हा देव स्वतःहून तुमच्याशी बोलायला जाईल, तुम्ही ऐकण्यासाठी कान बंद कराल, त्यास तुम्ही बागेतनं बाहेर जाल. आनंद, एडेन म्हणजे आनंद आहे. इकडं येशू बोलला आणि त्या ठिकाणामध्ये नाईन म्हणजे पण आनंद. नाईन मधला आनंद येशूच्या बोलण्यानं पुन्हा आनंद आला. परंतु एडेन बागेमध्ये परमेश्वर आदामाशी बोलला आणि आदाम आनंदामधनं बाहेर पडला. कशा पद्धतीचं बोलणं तुम्ही ऐकत? येशूचं बोलणं, याचं तुम्ही ऐका. आज सगळं करत आहेत लोक, पण येशूचं बोलणं ऐकत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका ती आहे. आज नाताळ करत आहे, नाताळचा सण साजरा करत आहे, पण कोण लोक देवाचं बोलणं ऐकत आहे? येशू काय बोलला, काय त्याचं बोलणं होतं, कशा पद्धतीने तो या पृथ्वी तलावरती बोलत गेला, त्याच्या बोलण्याचा गाभा नेमका काय होता? अशी प्रार्थना केली ब्रदर निरंजन घोडकेंनी, आणि त्या प्रार्थनेमधले शब्द इतके सुंदर होते. त्या शब्दात त्यांनी सांगितलं, लोकांचा स्वभाव आहे दगड मारणं, दोष दाखवणं, चुका काढणं, हा लोकांचा स्वभाव आहे. पण येशूचं बोलणं होतं, जा इथून पुढे पाप करू नकोस. हे बोलणं आहे. जेव्हा येशू बोलतो ना, त्यास तुमचं पाप आपोआप बाहेर निघून जातं. नाताळामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट कोणती असेल तर आमच्या पापाविषयी त्यांनी बोललं पाहिजे. चांगुलपणा विषय नको. आम्ही चांगले आहोत, पण काही अशा आमच्या गोष्टी ज्या प्रभूला पसंत नाही, त्याही गोष्टी प्रभू आम्हाला दाखवतो. त्या बोलणं आम्ही ऐकलं पाहिजे. आम्हाला वाटतं नेहमी आमच्याविषयी लोकांनी चांगलं बोलावं, आमच्याविषयी वचनातनं पण चांगलं बोललं जावं. नाही, मला पूर्ण होण्यासाठी, माझी अपूर्णता जाण्यासाठी काय माझ्यामध्ये चुकीचे ते मला दिसलं गरजेचं आहे. माझ्यामधल्या चुका मला दिसाव्यात, माझ्यातल्या कमतरता मला दिसाव्यात. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याच्यासाठीच आला. तो म्हटला, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आला. कुठंतरी आम्ही हरवलेलो आहोत, कुठंतरी आम्ही अडकून पडलेलो आहोत, कोणत्या तरी गोष्टीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत, त्याच्यानं आमचा आनंद निघून गेला. जगाला होणारा मोठा आनंद, येशू ख्रिस्त आनंदाविषयी बोलत आहे. लक्षात घ्या, आज सकाळी तुमचा आनंद आणि प्रभू परिपूर्ण करणार आहे, परंतु तुमच्या आनंदाला आड येणारी एखादी गोष्ट तुमच्यामध्ये आहे.
आनंद आहे तुमच्यामध्ये, परंतु आनंदाला आडवं येणारी एखादी गोष्ट आमच्यामध्ये असते. त्या गोष्टीला शोधलं पाहिजे. कोण सांगणार आहे मग ती? मी नाही सांगू शकत तुम्हाला. मला तुमच्या जीवनातलं कोणती चूक माहित नाही, प्रभूला सगळं माहिती आहे. म्हणून तरी येशू ख्रिस्त त्या विहिरीवरती त्या बाईला तिच्या चुकीच्या गोष्टीविषयी बोलला, बाई तुझ्या नवऱ्याला बोलवून आण. तो बोलला ना, त्यानं तिचा नवरा, तिच्या घरामध्ये असणारा पुरुष त्यानं दाखवलेला आहे. जक्कय त्वरा कर, खाली ये, आज तुझ्या घरी मला जेवायला यायचंय. त्याला जक्कयशी बोलायचं होतं. बोलता बोलता जक्कयने जी कृती केली ना, तो म्हटलं मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो. अर्धद्रव्य गरीबाला. लक्षात घ्या, प्रभूचं बोलणं जे आहे ना, ते बोलणं तुम्हाला आतून चेंज करायला सुरुवात करतं, आतून बदलतं. देवाची कृपा मिळण्यासाठी पहिल्यांदा प्रभूचं बोलणं ऐकणं गरजेचं आहे, तेव्हा कृपा मिळणार आहे. हा माझा परमप्रिय पुत्र, याचं तुम्ही ऐकायला पाहिजे. पहिले न ऐकता कृपा कशी मिळणार आहे? मी ऐकणारच नाही प्रभूचं, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारच नाही. जगामध्ये चालण्याचे दोन रस्ते आहेत, एक देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं आणि तुमच्या इच्छेप्रमाणे चालणं. आता देव तुम्हाला वचन समजावून सांगतो, प्रभू तुमच्याकडे वचन पाठवतो, त्या वचनाच्या मार्गदर्शनाने तुम्हाला चालावं लागतं. आणि दुसरं तुमचं मन तुम्हाला सांगतं, तुम्हाला जसं वर्तन करायचं, तुम्हाला जसं बोलायचं, तुम्हाला जसा विचार करायचा. तुमचं जीवन तुम्ही तुमच्या पद्धतीने जगू शकता. आणि दुसरं इकडं देव तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. देव मार्गदर्शन करतो ना, त्यास तुम्ही सगळ्यातनं बाहेर येता. शंभरुणी स्त्रीनं घागर तिथं टाकली, ती म्हटली आता घागर नको, मला मसीहा भेटलेला आहे, मला कृपा भेटलेली आहे. तुमच्याकडे कृपा आहे. कृपा असताना प्रभूचं बोलणं मनावरती घ्या. कदाचित त्याच्यानं तुमचं मन दुखेल, काही काळ तुम्हाला वाईट वाटेल, काही काळ तुमच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचं दुःख, वेदना, तीव्र भावना निर्माण होतील. कदाचित तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूचं वचन लागल्या कारणानं तुम्हाला वेदना होण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा शास्त्र सांगतं, हा माझा, वाचा बरं, तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. आणि इकडं येशूचं बोलणं ज्यांनी ऐकलं, ऐका बरं का, स्वर्गातनं वाणी झाली आणि तो म्हणतो याच्याविषयी मी संतुष्ट, याचं तुम्ही ऐका. ज्या लोकांनी ऐकलं नाही त्या लोकांचं जीवन तुम्ही पहा, आणि ज्यांनी ऐकलं त्यांच्या जीवनामध्ये कशी कृपा आली ते मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा रात्रभर पेत्र प्रयत्न केला, मासे धरण्याचा प्रयत्न केला, एकही मासा गळाला लागला नाही. आणि मग म्हटलं तर जाऊ द्या, बंद करून निघून जावं. आणि मग आपलं जाळं स्वच्छ करत नावेमध्ये बसला, आणि तेवढ्यात येशू आला. आणि येशू आल्यावर त्यांनी त्याला प्रश्न केला, काय तुला मासे सापडले नाही का? तो म्हटला, प्रभू रात्रभर प्रयत्न करून मासे काही गळाला लागले नाही, जाळ्यामध्ये मासे आले नाही. त्यास येशू म्हणतो, आपली नाव जरा खोल पाण्यामध्ये घेऊन जा. आता पेत्राचं डायलॉग डिलिव्हरी ऐका. तो म्हटला, प्रभूजी रात्रभर प्रयत्न केला, म्हणजे अंतःकरणामध्ये न ऐकण्याची इच्छा. कधी कधी देव सांगतो, तू जा म्हटलं की जायचं बस. का कशाला आधी गेलो, मग काय गेलो, मग अमकं होईल, मग तमकं होईल. तुम्ही प्रश्न करत बसला तर आशीर्वाद लांबतील. त्यांनी टाक म्हटल्यावर टाकलं असतं तर मला असं वाटतं अजून 2-4 नावा बोलवायला लागल्या असत्या. येते का तुमच्या लक्षात? कदाचित त्यानं चर्चेमध्ये वेळ घालवण्याच्या ऐवजी येशू म्हटला, आपले नाव खोल पाण्यात घेऊन जा. ऐका बरं का, बोलण्यामध्ये त्याची नाव ऑलरेडी खोल पाण्यात गेलीच होती. येशू बोलत आहे, तो बोलता बोलता नाव खोल पाण्यात गेली होती. आता लक्षात घ्या, खोल पाण्यात तो आला होता म्हणजे तिथं जाळं टाकून माशी यायला पाहिजे होते. पण येशूला त्याला बोलण्यात त्यांनी टाइमपास केला म्हणून येशूने अजून त्याला लांबवलं. जाओ आगे. 2022-23 मध्ये मिळायला पाहिजे होते, बोलण्यात तुम्ही टाइमपास केला. 24 मध्ये जा, अजून टाइमपास करा. 25 मध्ये जा, अजून टाइमपास करा. 26 मध्ये जा. आशीर्वाद तुमच्या गळाला नसणार आहे, पण या वर्षाच्या अंती मी असा विचार करेल, मी देवाचं बोलणं ऐकतो, जाळं टाकतो, नावात मध्ये घेऊन जातो. 24 मध्येच आशीर्वाद घेऊन जाल ना. मासे तिथं आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मासे देवाचं बोलणं ऐकतात. कोण ऐकतं? योनाच्या वेळेस ऐकलं नाही. योना तिकडे चालला, देवाने माशाला सांगितलं, याच्या नावेचा पिच्छा कर.
योना बोटमध्ये आणि मासा त्याच्या मागं. आणि इकडं देव त्याच्याशी संभाषण करत आहे. योना कशाला चालला, त्या माणसाला पाठवलं, बोलायला लागला. आणि इकडं वादळ झाल्यावरती लोक म्हणतात की कोणामुळे वादळ झालं? तो म्हटलंय माझ्यामुळे झालं, मला टाकून द्या. याला टाकल्यावर मासा आला आणि त्याला ठेवला पोटामध्ये. आणि देवाने सांगितलं खायचं नाही. सिंहाला सांगितलं याला खायचं नाही. सिंह ऐकतेत, मासे ऐकतेत, गाढव ऐकतं. पण ही गाढव ऐकत नाहीत ना. माणूस ऐकत नाही, सगळे ऐकतात, पण माणसं ऐकतात का? कशाला? रात्रभर प्रयत्न केला ना, आमकं झालं. मासे काय करू प्रभू? योनाला घेऊन. कोणता योना आहे सांग, याच्यातला कोणता योना आहे? ज्याला खाली पाण्यात टाकतील तो योना आहे, त्याला घेऊन टाक. आला घे. प्रभू खाल्लं, पचवू का? नको, 3 दिवस ठेव, 3 दिवस ठेव. आणि ऐकलं त्याने बिचाराने, 3 दिवस ठेव. अहो कुठला मासा असा आहे? या माशाच्या पोटामध्ये जर एखादा लोखंडी ड्रम गेला ना, तर त्याच्यातलं ऍसिड त्याला भस्म करतं, वितळून जातं. पण तरी सुद्धा योना त्याच्या पोटामध्ये वितळला नाही का? देवाच्या बोलण्याची ताकद आहे ते. याचं तुम्ही ऐका. मासे ऐकतात, ते द्या सोडून. हो, नावेमध्ये येशू झोपलेला होता आणि वादळ आलं. शिष्य त्याला म्हणाले आपण बुडू लागलेलो आहोत. येशू उठला आणि वादळाशी बोलला, अरे वादळा शांत. आणि वादळाने ऐकलं, त्यास ते काय म्हणतात, अरे आहे तरी कोण? वारं वादळ सुद्धा याचं ऐकतात. अरे मूर्खांनो, वारं वादळ ऐकतात, पण तुम्ही का ऐकत नाही? का ऐकत नाही? का खोल जात नाही? आत्मिक जीवनामध्ये खोल जा. याचं ऐका म्हणजे आतमध्ये जा. धार्मिक जीवनामध्ये आत जा. वरवरचं धार्मिक जीवन जगू नका. वरवरचं धार्मिक जीवन तुमची उन्नती करणार नाही. उन्नतीसाठी तुम्हाला खोलवर जावं लागणार आहे. आतमध्ये जा. आतमध्ये जाल त्यास तुमच्या जीवनामध्ये मोठे मोठे मासे तुम्हाला सापडणार आहेत, मोठे मोठे आशीर्वाद, तेव्हा कृपा तुम्हाला सापडणार आहे. त्याच्या जाळ्यामध्ये कृपा यायला पाहिजे तर खोल जायला पाहिजे. म्हटलं मी तुमच्यासाठी पुत्र दिला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. प्रश्न तोच आहे, किती लोक त्याचं ऐकत आहेत? आणि जर ऐकत आहेत तर नाताळामध्ये दारू पिणारे लोक कशी त्यांना कृपा मिळणार आहे? नाताळामध्ये सगळं पाप करणारे लोक कशी त्यांना कृपा मिळणार आहे? हो, कृपा हे आमच्यामध्ये यावी याच्यासाठी देवाचं बोलणं मी ऐकलं पाहिजे. काय देवाचं बोलणं आहे? देवाचं बोलणं पापापासून दूर, इथून पुढे पाप करू नकोस. म्हणजे नाताळाचा खरा संदेश तर पापापासून स्वतःला दूर करणं आहे. पण नाताळाच्या दिवसामध्ये लोक जास्त पाप करतात, जास्त वाईट जीवन जगतात, जास्त घाणीमध्ये दलदलीमध्ये ते अडकतात, वादामध्ये अडकतात, अहंकारामध्ये अडकतात, मीपणामध्ये अडकतात, व्यसनामध्ये अडकतात, सगळ्या घाणीमध्ये ते अडकलेले आहेत. मग कुठे नाताळ, कुठे देवाचा पुत्र, कुठे कृपा? कृपा मिळण्यासाठी देवाचं ऐकलं पाहिजे. आणि प्रभू आम्हाला काय सांगतो? पाप सोडून दे, इथून पुढे पाप करू नको, जा इथून पुढे पाप करू नकोस. पाप सोडणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणामध्ये म्हटलंय याचं तुम्ही ऐका. पुढे काय म्हटलंय वाचा. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. याचं तुम्ही ऐका. ही वाणी झाली तेव्हा, ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. कोण दिसलं? येशू एकटाच. बाकी तुम्हाला कोणी दिसलं नाही तरी चालेल. कोण दिसलं पाहिजे? येशू एकटाच दिसला पाहिजे. कोण नाही दिसलं, फक्त येशू दिसला पाहिजे. हृदय माझ्या जिकडे तिकडं ख्रिस्तच वसावा. कोण बसला पाहिजे? येशू. नाताळात कोण दिसला पाहिजे? फक्त येशू दिसला पाहिजे. बोलण्यातनं, चालण्यातनं, कृतीमधनं, विचारातनं, भेटण्यामध्ये, आराधना करण्यात, प्रार्थना करण्यामध्ये. स्किट मधनं नको दिसू देऊ. आम्ही फक्त त्या स्किट मधनं दाखवतो येशू. स्किट मधनं नको. कुठं दिसला पाहिजे? मला बघितल्यावर येशू दिसला पाहिजे माझ्यामध्ये. कधी कधी तुझ्यात येशू असा पण डायलॉग नाही मारला पाहिजे कोणात. माझ्यामधला येशू लोकांना दिसला पाहिजे, माझ्यातला. आणि आम्ही काय केलं? एकदम सोपं केलं. माझ्यात बघू नका, याच्यात बघा. त्याच्यातला येशू टेम्पररी आहे. पात्र संपतं. येशूला पण आम्ही संपवलं. आमच्यातला येशू संपवायचा नाही. आमच्यातला येशू जगाला अट्रॅक्ट करणारा येशू असला पाहिजे. पुन्हा त्याला जन्म घेण्याची वेळ येता कामा नये. पुन्हा त्याला क्रुसावरती जाण्याची वेळ येता कामा नये. येशूचं तुम्ही ऐका.
त्याला तुमच्यामध्ये दिसू द्या. इकडं वाणी झाल्याबरोबर त्याने आजूबाजूला बघितलं, कोण आहे? आजूबाजूला बघू नका. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला लोक दिसतील. काय तिथं बाकीचे लोक नव्हते का? तिथं लोक होते, पण त्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही, त्यांचं लक्ष येशूकडे गेलं. हालेलुया. काही लोक तुमच्या आजूबाजूला असतील, कदाचित त्यानं तुम्ही निराश व्हाल, तुम्ही दुःखी व्हाल, पण तुम्हाला कृपेकडे बघायचं ना. आमेन. जिथून कृपा येणार आहे त्याच्याकडे पहा, माणसांकडे कशाला बघता? हालेलुया. माणसं तुम्हाला निराशच करणार आहे. आणि माणसं निराश करतात का? कारण सगळे जगामध्ये निराशच आहेत. कोणीच आशा, सगळे आशावादी कोणी नाही. तुम्ही लाग तुमच्या चेहऱ्यावर किती पण हसा, थोड्या वेळाने मला भेटा. चेहऱ्यावर तो भविष्यवाला म्हणतो, तुमच्या चेहऱ्यावरूनच मी सांगतो का चेहऱ्यावर तुम्ही सगळ्यावर प्रेम करता, तुमच्यावर हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्याच्या वेळेला जाता तुमच्या, आणि हे सगळं इथून तिथून सगळ्यांचं हेच डायलॉग आहे. पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या पुढे तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागता, तुमच्याशी कोणीच. अहो सगळ्याला तीच भावना आहे, निराशा आहे. लोकांकडे बघितल्यावर निराशा, येशूकडे बघितल्यावर आशा. हालेलुया. त्यानं डोळे उघडले, पाहतो तर येशू दिसला. लक्षात घ्या, अगदी 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत फक्त येशूच दिसला पाहिजे. हालेलुया. येशूच दिसू द्या. हो, आमेन. 27 वर्ष फक्त येशूच बघत आलो. हालेलुया. म्हणून बरेच लोक म्हणतात, तुमचं चेहऱ्याचं रहस्य काय? येशू. हालेलुया. काय खाता, काय पिता, किती झोपता? पर आपण मला विचारलं, काय पाळसाहेब एकदम फिटच आहे तुम्ही, अजून जेव्हा बघितलं तेव्हापासून फिटच आहे. मग काय खातो? काय भाऊ, चपाती खातो, भाजी खातो, दुसरं काय खातो? पण येशू आहे ना आजूबाजूला. हालेलुया. सकाळी उठलं तर तो असतो, रात्री झोपताना तो असतो, कामाच्या ठिकाणी जाताना तो असतो, सगळीकडे वावरताना तो असतो. येशू असल्या कारणानं निराशा नाहीच, येशूच. अहो ती कृपा आहे. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही डिस्टर्ब असताना, कधी कधी पहा, आम्ही म्हणतो नाही का, जरा मन रमायला पाहिजे तर पिकनिकला जायला पाहिजे, हिरवळ बघून या आपण, आहे की नाही? लांब जायचं कुठंतरी, फिरून आलं की तिकडून आले तर जास्त भांडणं होते. तेच राहिलं बघायचं, तुमच्यामुळं झालं ना, ते तुझ्यामुळं वर चढलो, माझे गुडघे गेले, अमकं झालं. फिरून आल्यावर तर वाट जास्तच वाढलेला आहे. पण येशूला भेटल्यावर तुम्ही ज्या चर्चमधनं घरी जाताना तुम्ही आता, अरे गुडघे दुखी गेली, डोकं दुखी गेली, छातीचं दुखणं गेलं, सगळं काही गेलं. अहो तो भेटला, हालेलुया. तो तुझं तारुण्य गरुडासारखं नवं करेल. आमेन. हा भेटला की तुमचं तारुण्य गरुडासारखं नवं, आमेन. फ्रेश. गॅरंटी. आज जेवढे आजार घेऊन आलेत ना, येशू जाताना तुम्हाला मोकळं करून घेऊन जाणार, गॅरंटी. 100% खात्री तुम्हाला सांगतो. अहो तो जिवंत आहे, तो देवाचा पुत्र आहे, कृपा आहे, याचं तुम्ही ऐका. आणि आज त्याचं बोलणं काय? तुमचे सगळे प्रश्न सुटले, हेच त्याचं बोलणं आहे. आमेन. आता प्रश्न घेऊन द्यायचं आला ना, प्रश्नाची गाठोडं चर्चमध्ये ठेवा. हालेलुया. आम्ही ते पुरून टाकतो तिथं बाहेर, खड्डे खोदून त्याला आतमध्ये गाडून टाकतो. का? तर माझ्या येशूला वाटतं तुम्ही मोकळं व्हावं, हालेलुया. कृपा तुम्हाला मोकळी करून टाकते. याचं तुम्ही ऐका. सैतान याचं तुम्ही ऐका म्हणजे अजून कोणतरी कानात येऊन बोलणार आहे. आता देव म्हणतो याचं तुम्ही ऐका म्हणजे अजून कोणाचं तरी बोलणं असणार आहे. तिकडे सैतान येऊन तुम्हाला सांगणार, सिस्टर चर्चला आला, पैसे वाया गेले, एवढा गाडी खर्च केला, काहीच उपयोग झाला नाही, डोनेशन दिलं तुम्ही, आता बघा तुमच्या मुलाला मुलगी होती का नाही, मुलगा होतो का नाही. बोलणं आहे का? प्रभू देणार आहे. हालेलुया. तुम्ही डोनेशन दिलं म्हणून देणार नाही. ऑलरेडी देवानं येशू ख्रिस्तच डोनेट केलाय जगासाठी. सर्वोत्तम भेट त्यानं दिलेली आहे, त्यानं कृपा दिलेली. जाताना तुमच्याकडे कृपा असणार आहे. हालेलुया. कृपेवर कृपा करणारा देव आहे. हालेलुया. करंथीकराचं पहिला पत्र 5वा अध्याय 8 वचन वाचा बरं. करंथीकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय 8 वचन. हा, पहिले करंथीकराचं पत्र 5वा. म्हणून आपण सण पाळावा, आपण नाताळ पाळावा. काय पाळावा? नाताळ पाळावा. पाळावा का पाळू नये? पाळावा. पाळा ना. मी नाही म्हणलं तर तुम्ही पाळणारच की. हो, कपडे कशाला घेतले? हा ना, सण पाळावा
तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनी. आता तो म्हणतो सण पाळा पण बेखमीर भाकरीनं. कुठला सण? येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सण. आता हा सण नाही पवित्र शास्त्रामध्ये, पण तुम्ही म्हणताना तो सण आहे, सेलिब्रेट तुम्ही करत आहात. मग या सणातलं सत्य काय आहे? सात्विकपणा म्हणजे सत्य. काय सत्य या सणामध्ये असणार? लोक सेलिब्रेट करतात त्यातलं सत्य. आता बघा, याच्या अगोदर लोक सांता क्लॉज घेऊन नाचतच होते बरं का. सगळेच नाचतात सांता क्लॉज म्हणून, सगळेच नाचतात. आता नाचणारे सुद्धा सांगायला लागले की सांता क्लॉज चुकीचं आहे. बरं चुकीचं आहे, जाऊ दे. सांता क्लॉज तारण येशूनच दिलेलं आहे. कोण म्हणतं त्या सांता क्लॉजनी तारण दिलं? तो फक्त नाचण्यासाठी उभा केलाय. सांता क्लॉज फक्त नाचणं. हे ख्रिसमस ट्री लाइटिंग कुठं करायची म्हणून त्याला इथं उभं केलंय. मग काय त्याच्यात इशू आहे? झाडावर जन्मला, कुठेतरी लाइटिंग करायची म्हणून करून टाकलं. बरं, हा ख्रिसमस ट्री प्लॅस्टिकचा आहे. आता बघा, सणामध्ये लोक काय सत्य? सांता क्लॉज आहे का, हे आहे का? और ते खड्ड्यात जाऊ द्या, सांता क्लॉज खड्ड्यात जाऊ द्या, हे खड्ड्यात जाऊ द्या, ते सगळे कोणी सुद्धा त्या सांता क्लॉजच्या पाया पडत नाही. म्हणतं का हा सांता क्लॉज यांनी मला तारण दिलं? तारण देणारा येशूच आहे. हालेलुया. आणि सत्य काय? मग सत्याला ओळखणं म्हणजे जुनं खमीर काढून टाकणं, म्हणजे पाप अंतःकरणातनं काढून टाकणं. हे सत्य स्वीकारलं. आता ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणजे पाप बाहेर गेलं पाहिजे. सांता क्लॉज काढा, ते झाड काढा, पुन्हा आम्ही सांगितलं की नाही 25 तारीख काढा, सगळं काढलं. पाप. लोक म्हणतात नाही सांता क्लॉज, ठीक आहे सांता क्लॉज गेला, झाड पण काढून टाकलं. सगळे तुम्ही दागिने काढून टाकले, कपडे कलरफुल नाही पांढरे घालून बसा, सगळं केलं. आले चेहरे तुमचे, मेकअप पण करू नका. आला, कोणीच पार्लरला गेलं नाही, कोणीच चांगले कपडे घातले नाही, सगळे आले बसले बुजगावने आणि लहान चेहऱ्याने एकमेकाड बघून रागाने खुन्नसने बघून धुसणे. तो म्हणतो ते नाही, पहिले हृदय स्वच्छ करा. याला सत्य म्हटलेलं आहे. ख्रिस्त आल्याबरोबर तो पहिल्यांदा हृदय स्वच्छ करतो. मग तुम्ही ते सांता क्लॉज काढा, झाड ठेवा. त्या सांता क्लॉज मुळे तुमचं काही नुकसान नाही, झाडामुळे पण तुमचं काही नुकसान नाही. देवाचं गौरव देवाला जाणार आहे. ते कसं सांता क्लॉज? त्यांनी कुणाला जिवंत केलंय? थोडी त्याला लोक किंमत देतात सांता क्लॉजला. तिथं देताना कुठं तरी त्या एका व्यक्तीला वाटलं की नाही बाबा, तो सांता कोण फादर होता, त्याला वाटलं की चला ख्रिसमसचा आनंद लेकरांना द्यावा. तो गेला, त्यांच्या उशाखाली ठेवलं त्यांनी चॉकलेट, कुणाच्या उशाखाली. त्यांनी आनंद वाटण्याचं ते माध्यम आहे. पण त्याच्यासाठी कोणी ख्रिस्ताला त्या सांता क्लॉजला नाही क्रेडिट. मग सत्य काय आहे? ना सत्य सांता क्लॉज आहे ना ख्रिसमस ट्री आहे. हे तुमच्या आनंदाचा एक भाग आहे, पण खरा आनंद तर येशूच आहे हो. आणि तो आल्यावर तो काय करतो? पहिल्यांदा आतमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी काढून टाकतो. कुठं निघलं पाहिजे? काय वाचले? वाचा बरं. म्हणून आपण सण पाळावा. तो कसा? तो जुन्या खमीरानं अथवा वाईटपणा व दुष्टपणा बाहेर गेला पाहिजे. येशू आतमध्ये आला तर काय गेलं पाहिजे? वाईट बोलणं, वाईट विचार, सगळं वाईट वर्तन, हे सगळं व्यसन सगळं बाहेर गेलं पाहिजे. व्यभिचार, जार कर्म, अशुद्धपणा, अपमान करणं, निंदा करणं, ईर्ष्या धरणं, क्षमा न करणं, या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी आतमध्ये. आणि शास्त्र सांगतं मी तुमच्यासाठी पुत्र दिला. आता पुत्र येऊन काय करतो? पुत्र आल्यावर पहिल्यांदा तो तुम्हाला साफ करण्याचं काम करतो. पुत्र साफ करतो, तो तुम्हाला सत्यामध्ये चालवतो, सात्विकतेमध्ये चालवतो. आता तुमच्याकडे पुत्र आला म्हणजे सत्य आलं, आणि सत्य आल्यानंतर मनुष्याचं जीवन बदललेलं असतं. सत्याशिवाय नाही मनुष्याचं जीवन बदलत. सत्य येणं म्हणजे हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणणं नाही. सत्य येणं म्हणजे पहिल्यांदा आतल्या भावनाच चेंज केल्या जातात. ईर्ष्या जाती, द्वेष जातो, मत्सर जातो, राग जातो, आणि हृदय प्रीतीने भरलं जातं प्रियानं. म्हणून सणाची सुरुवात करत असताना तो पुत्र काय सांगतो ते तुम्ही ऐका.
आणि आता पौल काय म्हणतो माहिती का, तुम्ही सण साजरा करा, नाताळ तुम्ही साजरा करा. नाताळ हा सण नाही, पण जे करतायत त्यांना मी सांगतो, मुख्य सण परत कधी आलं तर आपण शिकू. जे 7 सण पवित्र शास्त्रामध्ये आहेत त्या सणासंबंधीचा अभ्यास फार पूर्वी कधीतरी आपण केला होता. आणि जर परत आपलं सुंदर चर्च बांधून तयार झालं, आता शुक्रवार जानेवारीपासून आपण शुक्रवारची भक्ती पण आता सुरू करणार परत, कारण आता सगळं खालचं रिकामं झालेलं आहे. बायबल स्टडी पण प्रभूच्या कृपेने सुरू झाला तर आपल्याला खूप छान शिकता येईल. परंतु हे करत असताना जे मुख्य सण ते सण आहेत, पण अजून लोक ते सण करत नाही. मग आता त्यांनी नाताळचा सण केला, पण नाताळाचा सण करताना त्यांनी काय म्हटलं, तुम्ही सत्य स्वीकारून नाताळचा सण करा ना. कोणतं सत्य? सर्व वाईट पण तुमच्या अंतःकरणातनं काढून टाका. वाईट पण असताना कसं ख्रिस्त जन्म घेऊ शकेल इथे? आमच्या हृदयामध्ये जर वाईट पण असेल, एकमेकाप्रती जर तुच्छतेच्या भावना असतील, तर मग ख्रिस्त आमच्यामध्ये कसा जन्म घेऊ शकेल? आतमध्ये ख्रिस्त गुदमरणं नाही का? मग देवाच्या पुत्रानं त्याला आमच्यामध्ये बाळाच्या रूपानं पाठवण्याचं कारण काय? देव असताना मानव का झाला? मानवाला मानवाचं हृदय कसं नीट करावं हे दाखवण्यासाठी त्यानं ते स्वतःचं जीवन दाखवलं. ज्यानं त्याला धरून दिलं, 30 रुपयासाठी जो त्याला विकत होता, त्यानं त्याचे पाय धरून त्याने दाखवून दिलं. हे असंच हृदय ठेवावं लागतं. ज्या लोकांनी त्याच्या तोंडावरती थुंकले त्यांच्यासाठी तो मध्यस्थी करतो, म्हणतो हे बाप्पा यांना क्षमा कर. याला म्हटले सत्य स्वीकारणं. ख्रिस्तानं ते अंतःकरण दाखवलं आणि तो म्हणतो हे खरं सत्य आहे. कोणतं सत्य? कोणता सात्विकपणा? सात्विकपणा यालाच म्हटलं. प्रार्थना करणं म्हणजे सात्विकपणा नाही, उपदेश करणं म्हणजे पण सात्विकपणा नाही. मी किती मोठा उपदेश केला तर माझा उपदेश मला सात्विक बनवणार नाही, पण उपदेशापेक्षा जास्त मी क्षमा करतो, प्रीती करतो, आणि क्षमा आणि प्रीती मला सात्विक बनवण्याचं काम करते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझा विश्वास मी टिकवून ठेवतो. देवानं मला देऊ अथवा न देऊ, देवानं माझ्यापासून काही काढून घेतलं तर योबासारखं मी म्हणतो, देवानं दिलं देवानं नेलं धन्य त्याचं नाव. याला सात्विकपणा म्हटलेलं आहे. आणि शास्त्र सांगतं हे सगळं जुनं खमीर काढून टाकायचं. ऐका, अनेक वर्ष आम्ही असाच नाताळ केला, अनेक वर्ष आम्ही असा सण केला. सणातला येशू गमवू नका. सणामध्ये जर प्राधान्य कोणाला असेल तर फक्त येशूला. तो आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि तो ज्यास आमच्या समोर येतो ना, तर तो आमच्याशी बोलायला सुरुवात करतो. बाहेर या, लाजरस बाहेर ये. लाजरस प्रेत वस्त्रासहित बाहेर आला, त्यास त्याने सांगितलं याची सगळी प्रेत वस्त्र काढून टाका. येशूला प्रेत वस्त्र घेऊन येणं आवडत नाही. काही प्रेत वस्त्र आहेत. कोणती? या तोंडानं कुणाला सॉरी बोलायचं राहिलं असेल, कुणाला बोलायचं राहिलं असेल सॉरी, एक शब्द आहे हो, या एका शब्दानं तुमचं आणि देवाचं नातं मजबूत होणार आहे. हा एक शब्द बरं का. इथं ख्रिस्त आल्याबरोबर आतून आपोआप क्षमेची भावना येते. आतमध्ये काहीतरी गडबड होती हो. अजून एक गोष्ट मला, सगळी माणसं चुकणारी माणसं आहेत जगामध्ये. परिपूर्ण ख्रिस्ताशिवाय कोणीच नाही. पण येशू स्वतः म्हटला, बाई जा, तुला कोणी दगड मारला नाही, मीही तुला क्षमा करतो. ख्रिस्तानं दाखवून दिलं, जर तो ख्रिस्त आमच्यामध्ये आहे तर आमच्यामधने क्षमाच बाहेर पडली पाहिजे. तो नाताळ असणार आहे. तो नाताळ लांबून आला, परंतु जेव्हा तुमच्या परिवारामध्ये तुम्ही जाल, ऐका, जे लोक युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून फराळाची ताटं तुम्ही एकमेकाला देतात, याच्याने मन जोडली जात नाही. पण ख्रिस्ताची क्षमा तुम्ही एकमेकांना कराल, त्यास तुटलेली मन जोडली जाते. हे बाह्य स्वरूपी जीवन नको आहे. आंतरिक जीवन जगा. प्रभूला पसंत पडणारं जीवन जगा. येशू ज्यावेळेस तुमच्याकडे पाहिल ना, त्यावेळेस एखादी तुमची कृती एवढं प्रभूला प्रसन्न करेल, एवढं प्रसन्न करेल. त्यास तो म्हणेल, त्या लोकांनी घरं बंद केली, पण या लोकांनी माझ्यासाठी घरं उघडली, हृदय उघडलं. अंतःकरण जर उघडाल ना, त्यास ख्रिस्त आतमध्ये आला तर सगळं आपोआप बाहेर जातं. येशूला आत येऊ द्या. येशू तुमच्यामध्ये आला, ओळखा सत्याला, सत्य ग्रहण करा, सत्याला स्वीकारा. आणि सत्य जाणून घेतल्यावर त्याची किंमत सुद्धा तुम्हाला चुकवावी लागेल. माघार घेताना तुम्ही जगाच्या दृष्टिकोनातून हीन ठराल, परंतु आम्ही मागच्या आठवड्यातच ऐकलं,
सगळ्यामध्ये हीन असणाऱ्या कुळातनं येशूचा जन्म झाला. हालेलुया. जेव्हा तुम्ही हीन बनता तेव्हाच ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामधनं Amen. होतो. तुम्ही माघार घेता त्यास तुमच्यातनं ख्रिस्ताचा जन्म होतो. माघार घेत नाही त्यांच्यामध्ये येशू कधीच येऊ शकत नाही. येशूला येण्यासाठी माघार घ्यायला शिका. माघार घ्या. ख्रिस्तानं प्रेम जगाला दिलं, प्रेम वाटा. हालेलुया. सगळ्यात उत्तम देणगी, देवानं जगावर एवढं प्रेम केलं. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त प्रेम दाखवायला जगामध्ये आलेला आहे. मग ख्रिस्ताचं प्रेम जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल ना, तर आमच्या अंतःकरणातनं ती भावना बाहेर पडली पाहिजे. अजून एक गोष्ट मला सांग, जीवन खूप थोडकं आहे, जगायला शिका. प्रभूच्या सानिध्यामध्ये वचनानुसार जगायला शिका. Amen. वचनानुसार जगाल तर जीवनाला किंमत असणार आहे. ती किंमत काय? येशू माझ्यामध्ये ही किंमत आहे. Amen. बाकी किंमत नाही जीवनाला. बाकी जीवनाला काहीच किंमत नाही. जेव्हा काल कब्रस्तानमध्ये गेलो रात्री, एवढे सगळे तरुण तिथं होते. एक तरुण, आणि तो तरुण किती सुंदर तो तरुण होता. त्याचा फोटो मी पाहिला. काय इन्सिडेंट घडला, 30-29 वर्षाचा तरुण एका क्षणामध्ये जीवन संपवलं त्यानं. आणि संपवल्यावर सगळे तरुण त्याच्यात कितीतरी ते व्यसन करून थांबलेले होते. ज्या जीवनाचं रहस्य अंतिम क्षण ही कबर आहे. हे जे दिसतं ना, याच ठिकाणात आम्हाला यायचं. एवढे सगळे पण टक लावून ऐकत होते. का तर जीवनाचं रहस्य त्यांना कळलं. त्यांना सांगितलं, आज तो आहे, उद्या इथं आम्हाला जायचं आहे. हीच आमची जागा. इथून परत कोणाला येता येणार नाही. इथून राहणाऱ्या व्यक्तीला तिकडं जाता येईल, आणि गेलेल्या व्यक्तीसाठी काहीच प्रार्थना उपयोगी येणार नाही. जिवंत आहात तर एकमेकावर प्रीती करा. हे ऐकत असताना एकटक सगळे तरुण बघत होते. त्यास मला कळालं, जीवनाचं रहस्य फक्त बायबलमध्ये आहे, हालेलुया. ख्रिस्तामध्ये ते आहे. येशूचं वचन हे आमच्या अंतःकरणाशी भिडणारं वचन आहे. सत्य जाणून घ्या, जीवनातलं रहस्य जाणून घ्या. असे सण येतील आणि जातील, पण जगण्याची पद्धत शिकून घ्या. ख्रिस्ताला आपल्यामध्ये घ्या. हात जोडून विनंती करतो, जे मला युट्यूबवरून ऐकत आहे, बरेच वर्ष तुम्ही सण साजरे केलेले आहेत, अनेक वर्ष केलेले आहेत. आता ख्रिस्त परत गव्हाणीमध्ये जन्म घेण्यासाठी येणार नाही, हातामध्ये तलवार घेऊन येणार आहे. त्या तलवारीपासून कोणाचा सुद्धा बचाव होणार नाही. खरं साफ करावं तसं तो मंडळ्या साफ करेल. प्रत्येकाच्या जीवनाची तपासणी करेल. जे चुकीचं आहे ते अग्नीमध्ये भस्म करण्यासाठी टाकलं जाईल. देवाचे प्रिय लोको, नाताळचा संदेश ऐकून ऐकून आमची अनेक वर्षाचीच वाया गेलेली आहे. संदेशाच्या द्वारे अजूनपर्यंत लोकांचं म्हणावंसं परिवर्तन झालं नाही, परंतु मी देवाची स्तुती करतो, आता संदेश लोकांना बदलत आहे. आता लोकांपर्यंत जाऊ द्या, सत्य त्यांना समजू द्या, सत्याला अंगीकार करावं, स्वीकारावं, आणि त्या सत्याच्या द्वारे आपल्या जीवनाची बांधणी होऊ द्या. म्हणून तो म्हटला, हा माझा परमप्रिय पुत्र. याच्याविषयी देवचन वाचन एंड करू आपण. पहिले ग्रंथिकाराचं पत्र 5वा अध्याय 8 वचन परत एकदा वाचा. म्हणून आपण सण पाळावा, सण पाळावा, तो जुन्या खमीरानं अथवा वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनी. सणाला भाकरीची गरज आहे. प्रत्येक सण साजरा करताना पवित्र शास्त्रामध्ये भाकर उल्लेखच केले गेलेले आहे. येशू ख्रिस्त सुद्धा या सणाची भाकर आहे. म्हणून तो म्हणतो, स्वर्गातनं उतरलेली भाकर मीच आहे. तो भाकर आहे. आणि इथं म्हटलं सणासाठी भाकरीची गरज आहे. मग आमचा सण ख्रिस्त नावाच्या भाकरीशिवाय व्यर्थच ठरणार आहे. आहे फराळ आमच्याकडं, चांगल्या वस्तू आहेत आमच्याकडं, पक्वान्न आहेत आमच्याकडं, आम्ही आणि त्याचं जेवण पण बनवणार छान छान. पण त्या जेवणापेक्षा बेखमीर भाकर प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्यामध्ये कुठलं पाप नव्हतं. ख्रिस्तच फक्त बेखमीर भाकर आहे. खमीर म्हणजे पाप आहे. पण सणामधला ख्रिस्त आता आम्हाला शोधणं फार गरजेचं आहे. कोणतं पाप आहे? वाईटपणा सोडून द्या. कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाबद्दल वाईट विचार करू नका. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव आम्हाला चांगलं बनवू इच्छित आहे. आमेन म्हणाल का? आम्हाला चांगलं बनवू इच्छित आहे. आणि देवानं आम्हाला चांगलं होण्यासाठी चांगला ख्रिस्त आम्हाला दिला. रोमकराचं पत्र 8वा अध्याय 28-29 वाचा. रोमकराचं पत्र.
कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होतं त्यांनी आपल्या पुत्राच्या त्यानं आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावं म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. देवानं आपल्या पुत्राला जगामध्ये पाठवलं कशासाठी? त्याच्या सारखा मी बनावं. कोणासाठी बनावं? सारखं बनावं. परमेश्वराच्या पुत्रास कशासाठी बाळ दिला? त्याच्या सारखं बनावं. कुणासारखं बनलं पाहिजे? मग आता आम्हाला पाहायचं आणि ख्रिस्ताला बघायचं. ख्रिस्तासारखं दिसतो का? आता नाताळ करताना समोर ख्रिस्त ठेवायचा आणि एका बाजूला मी, दुसऱ्या बाजूला ख्रिस्त. मला राग येतो, ख्रिस्ताला येत नाही. मी द्वेष करतो, ख्रिस्त द्वेष करत नाही. मला लोभ आहे, ख्रिस्ताला लोभ नाही. मी निंदा करतो, ख्रिस्त कुणाची निंदा करत नाही. तपासा ना काय केलं ख्रिस्तानं. ज्या गोष्टी ख्रिस्तानं केल्या त्यातल्या किती क्वालिटी माझ्यामध्ये आल्या. आणि मी तर नाताळ करत आहे, मी तर सण साजरा करत आहे. पण तो म्हटला त्यानं पुत्र दिला, पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे. म्हणजे लोक तुम्हाला बघताना तुम्हाला ख्रिस्त, एक दुसरा ख्रिस्त दिसला पाहिजे, दुसरा येशू. तुम्ही येशूच दुसरे. अहो येशूचं चरित्र तुमच्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी पुत्र दिला. तुम्ही त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करा. तुमचं बोलणं, तुमचे विचार, तुमचं अंतःकरण, तुमचं हृदय, तुमचे शब्द, तुमचं वागणं, तुमचं वर्तन, सगळ्या गोष्टीमध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे. एकदम ख्रिस्तच. कठीण आहे, मान्य करतो कठीण आहे, पण पवित्र आत्मा कृपा पुरवतो ना. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ, पवित्र आत्मा तुम्हाला ती कृपा पुरवतो. आणि असं म्हटलं, जेव्हा येशू येतो तेव्हा कृपा घेऊनच येतो तो. तुम्ही त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करता, तुमच्या प्रयत्नानं ते कधीच घडणार नाही. शास्त्र सांगतं, ज्याला पित्यानं आकर्षित केल्या वाचून कोणी पुत्राकडं येऊ शकत नाही. आता इकडं बघा, इकडं येशूनं तुम्हाला आकर्षित केलं. आता आकर्षित केल्यावर तुम्ही म्हणता की प्रभू मला कठीण जातं. त्यास तो काय करतो माहिती का? तुम्हाला उचलतो आणि आपल्या खातो. तो तुला चालता येत नाही, पण मी तुला चालवतो. चालणं कठीण आहे, सोपं नाहीये धार्मिक जीवन. धार्मिक जीवन जगताना फार मोठी कसरत करावी लागते, एवढं सोपं नसतं. म्हणून त्यानं म्हटलं, पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील, नेटानं प्रयत्न करतील, पण त्यांच्याच्यानं जावणार नाही. इतकं सोपं नाहीये, सोपं नाही. म्हणूनच आम्हाला स्वर्गामध्ये जायचंय. नाही ते स्वर्ग सगळ्यांसाठीच होता. एवढं सोपं असतं तर स्वर्ग एवढा सुंदर बनवला नसता. स्वर्ग खूप सुंदर आहे, तो पृथ्वीसारखा नाहीये. स्वर्ग अतिशय सुंदर आहे. आणि त्या स्वर्गामध्ये सुंदर लोक, कुठले सुंदर लोक? चेहऱ्यानं नव्हे, पैशानं नव्हे, बॉडीनी नव्हे, तर मनानं सुंदर असणाऱ्या लोकांना देव स्वर्गामध्ये नेणार आहे. स्वर्ग फार सुंदर ठिकाण आहे. आणि तिथं जाण्यासाठी तो पुत्राच्या प्रतिमेसारखं तुम्ही बना. पुत्राची प्रतिमा, तुम्ही दुसरे ख्रिस्त बना. दुसऱ्यांदा लोक तुमच्याकडे पाहिलं ना, तर तुम्ही ख्रिस्ताचं हुबेहूब प्रतिमा असलं पाहिजे. अगदी ख्रिस्त तुमच्यात दिसला पाहिजे. बोलण्यात लक्षात घ्या, इतकं ख्रिस्ताशी समरूप झालं पाहिजे ना. जसं येशू म्हणतो, मी देवाशी इतका समरूप झालो की मी आणि पिता एकच आहे. आता तुम्ही आणि ख्रिस्त एक दिसायला सुरुवात. सोपं आहे. पवित्र आत्म्याला एकदा म्हणून बघा, देवाच्या आत्म्या माझं मार्गदर्शन कर. तुमची दुर्बलता, तुमची कमजोरी तो काढून तुम्हाला इतकं सुंदर बनेल. आणि मग स्वर्गातला देव म्हणेल, मी पुत्र दिला, मी धन्य झालो. मरियेला तो म्हणतो, मरिये तू धन्य, कारण तुला पुत्र मिळाला. पण तुम्ही पुत्राला स्वीकारल्यावर देव म्हणतो, मी धन्य झालो. एवढा मोठी देणगी मी जगासाठी पाठवली, जगानं ती स्वीकारली. आणि जगानं देणगी स्वीकारल्या कारणानं जग सुंदर झालं. आमच्या मंडळीमध्ये तो आहे म्हणून ही मंडळी पण सुंदर आहे. तुमच्या परिवारामध्ये तो आहे म्हणून तुमचा परिवार सुद्धा सुंदर आहे. तुमच्या मध्ये तो आहे म्हणून तुम्ही सुंदर आहात. उत्तम. देवाची कृपा तुमच्या बरोबर आहे. देवाला धन्यवाद देतो. आम्हाला देवानं सर्वोत्तम पुत्र दिलेले आहे. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झोपूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतली. आणि आज दुपारच्या समयी नव्यानं आमचं समर्पण त्याला करू. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभलं.
हा तुम्हासाठी बाळ दिला, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याच्या सत्ता वृद्धीला अंत असणार नाही. जगाची सर्वोत्तम देणगी प्रभू येशू ख्रिस्त. आज त्या देणगीला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया. सामर्थ्यशाली प्रभू, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमचं जीवन तुला समर्पित करतो. अनेक वर्ष चुकीच्या पद्धतीनं आम्ही नाताळ केलं असेल. अनेक वर्ष सणामध्ये आम्ही एवढे अडकून गेलो की खरा सण तर आम्ही विसरलो, सणातला येशू आम्ही हरवून टाकला. पण आज दुपारी पुन्हा एकदा आम्ही तुला शरण येतो आमच्या देवा. नम्रतेने तुझ्या समोर येताना एकच प्रार्थना करेल, हे जीवन तुझं आहे, तुझ्या मालकीचं आहे. माझ्या जीवनावरती तू राज्य कर. कारण राजा बनण्यासाठी तू त्याला जगामध्ये पाठवलं, जगाने त्याला राज्य करू दिलं नाही. पण ही मंडळी मी तुझ्या स्वाधीन करतो, तुझं राज्य येऊ दे. जर तू राजा झालास तर या मंडळीच्या वृद्धीला अंत नसणार आहे. कारण तुझ्या सत्ता वृद्धीला अंत नाही. हे सर्व समर्थ स्वर्गातील बापा, खरा नाताळ लोकांपर्यंत पोहोचू दे माझ्या देवा. नाताळ म्हणजे काय लोक शोधत आहेत, परंतु आता त्यांना नाताळाची खरी व्याख्या समजू दे. पुत्र कशासाठी आला, पित्यानं का त्याला पाठवलं, याविषयीची जाणीव त्यांना होऊ दे आणि त्यांचं जीवन बदलून जाऊ दे माझ्या देवा. जे लोक आशेनं या ठिकाणात आलेले आहेत, परंतु जाताना त्यांच्याकडे फार मोठ्या साक्षी असू दे. मोठ्या कष्टानं काही लोकांनी आपल्या उत्पन्नातलं तुझ्या मंदिराच्या बांधकामासाठी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रभूजी त्यांच्या सर्व प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू दे. आश्वस्त कर की तू देव आहे आणि सर्व करण्यासाठी समर्थ आहे. आज संध्याकाळचं होणारं कॅरल, उद्याची होणारी भक्ती, 31 तारखेची होणारी भक्ती, या सगळ्या भक्ती तू आशीर्वादित कर. आणि प्रभू याच्याद्वारे लोक अधिक तुझ्या जवळ येऊ दे. आमचं एकत्र येणं एकमेकाच्या उन्नतीसाठी असू दे. जेव्हा आम्ही एकत्र येऊ त्यास एकत्र येण्याकरवी ख्रिस्तच दिसू दे माझ्या देवा. ख्रिस्ताशिवाय आमचं जीवन नाहीच आहे. तुला सोडून आम्ही एक पाऊल देखील चालू शकत नाही. आणि म्हणून देवा हे सगळे दिवस तुझ्या स्वाधीन करतो. बांधकाम पुढे जात असताना आत्तापर्यंत तू शक्ती पुरवली, याच्या पुढे देखील तू आम्हाला शक्ती पुरव. आणि सुंदर भव्य अशा प्रकारचं तुझं मंदिर या ठिकाणात उभं राहावं. कारण लोक येतील तर या मंदिरातला ख्रिस्त त्यांना दिसू दे. वास्तूचं सौंदर्य नको आहे. वास्तू आमच्या पैशानं उभी राहते, पण मंदिर मात्र आत्म्याच्या सामर्थ्यानं उभं राहतं. पहिल्या मंडळीसारखं हे मंदिर बनू दे प्रभूजी. लोक इथं येतील, येताना लंगडत येतील, पण जाताना उड्या मारत जाऊ दे. येताना त्यांचं गर्भाशय बंद असेल, पण जाताना ते उघडं झालेलं जाऊ दे. येताना कर्जात असतील, बिझनेस मधलं फेल्युअर असेल, पण जाताना त्यांच्याकडे सुंदर भविष्य असू दे माझ्या देवा. पुन्हा एकदा तुला गौरव, तुला स्तुती दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.